में हार्दिक हार्दिक स्वागत है। हम प्रभु यीशु मसीह के लिए जोरदार ताली बजाएंगे। दोस्तों, आपको पता है जेमिमा रोड्रिग्स नाम की एक महिला क्रिकेटर जो हमारे भारतीय टीम में मौजूद है, जिन्होंने बहुत ही अच्छी पारियां खेल के भारत को वर्ल्ड कप जिता के एक इतिहास रच दिया। लेकिन आप जानते हो उनकी सफलता के पीछे का रहस्य क्या है? उन्होंने अपनी गवाही में बताया कि उनकी सफलता के पीछे का रहस्य परमेश्वर का वचन और ढेर सारी प्रार्थनाएं हैं। इसलिए आप सभी को परमेश्वर का वचन सिखाने के लिए और आप सभी के लिए ढेर सारी प्रार्थना करने के लिए आ रहे हैं परमेश्वर के दो महान दास, जिनका नाम है बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी। जोरदार तालियों के साथ हम उनका स्वागत करेंगे। Praise the Lord. देवाला धन्यवाद। Today is Children's Day. आज एक्चुअली चिल्ड्रंस डे है ना, बाल दिन है। And on this special day, आजच्या खास दिवशी we have to look to God आपण देवाकडेच पाहायला हवं and we have to look to His Word. आणि देवाच्या शब्दाकडे पाहायला हवं That God will bless us की देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा through His Word त्याच्या शब्दाद्वारे and reveal Himself through His Word. आणि देव आपल्याला त्याच्या शब्दाद्वारे प्रगट व्हावा। Thank you, Jesus. आमेन Amen. आमेन। If you want, you can write it down. तुमची इच्छा असेल तर आता मी जे काही बोलणार आहे सांगणार आहे, लिहून घ्यायची इच्छा असेल तर लिहून घ्या, Because it shall be a blessing for you. कारण हे तुमच्यासाठी आशीर्वादच ठरेल। Amen. आमेन। The four pillars that shape a youthful destiny. चार स्तंभ जे तरुण तरुणींच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला आकार देतात। There are four pillars चार स्तंभ that will shape your destiny. जे तुमच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला आकार देतील। And it's very important. आणि ते स्तंभ फार महत्त्वाचे आहेत। Once you come to know these four pillars, एकदा का हे चार स्तंभ तुम्हाला कळले, you are on your way to your destiny. मग तुम्ही आयुष्याच्या ठरलेल्या दिशेच्या मार्गात असाल। Amen. आमेन। We'll open our Bibles to Psalm chapter 90 verse 12. स्तोत्र संहिता 90 त्यातलं 12वं वचन सगळ्यांनी काढा। Teach us to number our days so we may gain a heart of wisdom. स्तोत्र संहिता 90:12 मध्ये लिहिलेलं आहे, तू आम्हाला आमचे दिवस असे मोजायला शिकीव की आम्हाला ज्ञानाचे हृदय प्राप्त होईल। Amen. आमेन। Now hear me, young people. आता तुम्ही सर्व तरुण मुला मुलींनी माझं कान देऊन ऐका। Destiny is not a mystery. आयुष्याची ठरलेली दिशा काही गुपित आणि रहस्य नाहीये। Greatness is not accidental. आणि थोरवी सुद्धा अपघाताने येत नाही। And even failure is not आणि accidental. अपयश सुद्धा अपघाताने येत नाही। Amen. आमेन। Every great youth प्रत्येक महान आणि थोर झालेला असा जो कोणी तरुण मुलगा मुलगी किंवा तरुण वर्ग असेल that you see today, ज्यांना तुम्ही आज पाहत असाल की तरुण आहेत पण किती यशस्वी आहेत, थोर आहेत, whether it is in ministry, मग मिनिस्ट्री मध्ये म्हणा whether it is in business, किंवा व्यवसायात म्हणा or whether it is in academics, किंवा कुठल्या शिक्षणामध्ये म्हणा, जर तुम्हाला कोणी तरुण मुलं मुली यशस्वी होताना दिसली or in any purpose, किंवा कुठल्याही संकल्पामध्ये तुम्हाला तरुण मुलं मुली यशस्वी होताना दिसली, जसं तेजसनी आता त्या मुलीचं नाव घेतलं, if they have become great, जर ते एवढे थोर झाले आहेत, यश घेऊन आलेले आहेत, because they have built on certain pillars, तर काही स्तंभ त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ठेवले आणि त्याच्यावर त्यांनी आपलं जीवन बांधलेलं आहे। amen, आमेन। they have followed certain principles, काही तत्वांच्या मागे हे लोक चाललेले आहेत, ही मुलं ही मुली। and every confused youth आणि प्रत्येक जो गोंधळलेला तरुण मुलगा मुलगी आहे ना, की ज्यांचा गोंधळच उडालाय, and every wasted destiny आणि वाया गेलेली प्रत्येक आयुष्याची जी ठरलेली दिशा, की ठरलेली दिशा पण वाया गेली, every scattered future, आणि असं विखरलेलं जे काही भवितव्य किंवा भविष्य कोणाचं आहे, it became तर त्यातनं काय झालं? because the pillars were missing in their lives. असं का झालं? हे जे आता मी बोलले तसं का झालं त्यांच्या जीवनात? तर हे जे स्तंभ मी सांगितले ते स्तंभच त्यांच्या जीवनात नाहीयेत, त्यांच्या जीवनामध्ये ती तत्वच नाहीयेत। So write this down. तर तुम्ही हे लिहून ठेवा। Your life tomorrow उद्या तुझं जे जीवन आहे is hiding inside your pillars today. ते आज तुझ्या त्या स्तंभांमध्ये लपलेलं आहे। What you do तुझं with these, उद्याचं जीवन आज त्या चार स्तंभांमध्ये लपलेलं आहे। आज तुम्ही जे कराल,
what you do with these 4 pillars किंवा या today स्तंभांचा आज तुम्ही जे कराल will destine your tomorrow. त्यावरनं तुमचा उद्याचा दिवस ठरेल. So there are 4 pillars that shape a young person's destiny. तर 4 स्तंभ आहेत जे तरुण मुला मुलींच्या आयुष्याच्या दिशेला आकार देऊन घडवतात. And so what are the 4 pillars? ते 4 स्तंभ काय आहेत? First is पहिला, remembering your creator in the days of your youth. तुमच्या तारुण्यामध्ये निर्माणकर्त्याची आठवण ठेवा. That is Ecclesiastes 12:1. उपदेशक 12:1 मध्ये हे वचन लिहिलंय की हे तरुणा तू तुझ्या तारुण्यात निर्माणकर्त्याला स्मर. Second, 2, mastering your time. तुमची जी वेळ आहे त्या वेळेवर थोडस प्रभुत्व घ्या. Mastering your time. वेळेवर थोडी मास्टरी घ्या. Third, 3, making spirit-led decisions in your life. आयुष्यात निर्णय घेताना आत्म्याद्वारे मार्गदर्शित निर्णय घ्या. Fourth, 4, choosing the right associations. योग्य संगत, मित्र मैत्रिणी जीवन साथीदार योग्य संगत निवडा. These are the 4 pillars for the youth. हे 4 स्तंभ आहेत तरुण मुला मुलींसाठी. And so these are not random ideas. तर रॅन्डमली आलेल्या ह्या कल्पना आणि आयडिया नाही आहेत. These are spiritual structures. आध्यात्मिक इमारती आणि स्ट्रक्चर आहे हे. It is destiny framework for you. आणि तुमच्यासाठी किंवा तुझ्यासाठी दिलेलं आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचं एक कामकाज किंवा एक रचना, एक ब्लू प्रिंट आहे. It's a foundation that holds your future. हा पाया आहे ज्या पायावरती खरं म्हटलं तर तुझं भविष्य असणार आहे. And hear me very clearly, my आणि youth. नीट ऐका सगळ्या माझ्या तरुण मुला मुलींनी कान देऊन माझं नीट ऐका. Even the sequence matters. हा जो क्रम मी सांगितला ना की पहिल्या नंबरचा हा स्तंभ मग दुसऱ्या नंबरचा हा, तोही महत्वाचा आहे. Why? का? Because कारण destiny is always built in order. आयुष्याची ठरलेली दिशा नेहमी क्रमाने बांधली जाते. ते शिस्तबद्ध काम आहे कारण देव आपला शिस्तबद्ध आहे. तिथे गबाळेपणा And नाही. heaven has an order. स्वर्गात पण शिस्तबद्धता आहे. So number 1 is remembering your creator. तर पहिलं म्हणजे तुम्ही तरुण असताना आपल्या निर्माणकर्त्याची आठवण ठेवा. Because God is the foundation of everything that is meaningful. कारण की देव अशा प्रत्येक गोष्टीचा पाया आहे ज्या गोष्टीला अर्थ आहे. Because if the foundation is wrong, कारण पाया जर चुकीचा घातला the building will collapse. तर इमारत उद्या पडणारच आहे. No matter how beautiful it looks. आणि मग ती इमारत कितीही दिसायला छान जरी असली तरी पाया चुकलाय तर ती इमारत पडणार. Number 2, 2, time comes next. वेळ, वेळेचं नियोजन किंवा मास्टरी किंवा प्रभुत्व. Because once God becomes your foundation, कारण एकदा का देव तुमचा पाया झाला, the next gift He gives you is time. पुढची देणगी देव तुम्हाला देतो ती म्हणजे तुझ्या आयुष्यातली वेळ. Your first currency of destiny. आयुष्यामध्ये लागलेली पहिली करन्सी वेळ. And so if you are wasting time, तर तुम्ही लोक जर वेळ वाया घालवत असाल असंच you'll आपलं be काहीतरी करण्यात, wasting every other thing that God is giving. तर बाकी जे सगळं देव तुम्हाला देत आहे तेही मग वाया जाईल जर तुम्ही तुमची वेळ वाया घालवत बसलेली असाल तर. So second is time. तर 2 आहे वेळ. Third is decisions. 3 निर्णय. Decisions always come after time. आणि वेळेनंतर निर्णय येतात. Because time reveals your choices you कारण make in life. वेळ तुम्ही आयुष्याचे निर्णय घ्याल ते वेळ ठरवते. Because your choices are the architects of your future. कारण तुमचे निर्णय, तुमच्या निवडी तुमच्या भवितव्याचा आर्किटेक्ट आहेत. त्यावर भविष्य बनणार आहे. So every destiny that rises or falls तर जी काय आयुष्याची दिशा एखाद्याची जी वर येते किंवा पडते is based on the decisions made within that prescribed time. ते सगळं त्या दिलेल्या वेळेच्या चौकटीत जर निर्णय घेतले असतील तर होतं. Amen. आमेन. Decisions are right. निर्णय बरोबर आहेत It may be very right, आणि निर्णय तुमचा बरोबर असेल, अगदी बरोबर असेल, but it should be taken within time. पण तो त्या वेळेत घेतला पाहिजे. एक वेळेची चौकट आहे. If you take it after time, वेळ गेल्यानंतर जर ते योग्य निर्णय तुम्ही घेतले even the good decisions may turn out wrong. तर मग चांगले निर्णय सुद्धा चुकीचे ठरतात कारण की वेळ निघून गेली. Number 4, 4 association. संगत. It comes last. शेवटचं येतं संगत. Because your friends will either strengthen your decisions or destroy your decisions. कारण एक तर तुमचे मित्र मैत्रिणी तुमच्या निर्णयांना ताकद देतील
नाहीतर तुमचे मित्र मैत्रिणी तुम्ही घेतलेल्या निर्णयांचा नाश करतील. So what kind of friends you are moving along is very important. तर तुम्ही कुठल्या पद्धतीच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत फिरता उठता बसता ते महत्वाचं आहे. So they will either protect your time or they will waste your time. एक तर ते मित्र मैत्रिणी तुमची वेळ वाया घालवतील नाहीतर वेळ सुरक्षित ठेवतील. Some have already wasted their time काहींनी आपली वेळ ऑलरेडी वाया घालवलेली आहे and they want the birds of the same feather, so they want to take you and make you to join them. आणि त्यांना त्यांच्याच पद्धतीची माणसं हवी असतात म्हणून ते तुमच्याकडे येऊन तुम्हालाही घेतात. So they will either draw you closer to God मग एक तर ते तुम्हाला देवाच्या जवळ आणतील or they will drag you away from God. किंवा ते तुम्हाला देवापासून लांब कुठेतरी फरफटत नेतील. Amen. आमेन. So this is very important. हे फार महत्वाचं आहे. So God first, तर पहिलं देव, then your time, मग तुमची वेळ, then your decisions, मग तुझा निर्णय then your friendships. आणि मग तुझी मैत्री. So this is a divine order हा दैवी क्रम आहे. for a destiny if it has to last. आयुष्याची ठरलेली दिशा जर आपल्याला टिकवायची असेल, घडवायची असेल, कुछ बनना होगा, कुछ करना होगा, तो पहले ये 4 चीजें करनी पड़ेगी. So if you follow these 4 pillars, या 4 स्तंभांमागे जर तुम्ही चाललात your life will rise up like Joseph. तर तुमचं जीवन योसेफासारखं उत्कर्षाला येईल. If you ignore them, पण या 4 स्तंभांकडे दिसूनही न बघितल्यासारखं करायचं, कानाडोळा करायचा, दुर्लक्ष करायचं, your destiny will collapse like Samson. तर मग तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा शमशोनासारखी ढासळून पडेल. So tonight let me open these pillars to you one by one. तर आज रात्री हे सगळे स्तंभ मी तुमच्या समोर एक एक करून उघडत आहे. First, पहिला, remember your creator in the days of your youth. तुझ्या जवानीमध्ये निर्माणकर्त्याची आठवण ठेव. Destiny always starts with God. आयुष्याची ठरलेली दिशा नेहमी देवासोबतच सुरू होते. Life starts with God. आयुष्यच देवासोबत सुरू होतं. Purpose starts with God. संकल्प देवासोबत सुरू होतात. If you remove God from your youth, आणि तुम्ही जर तुमच्या जवानीतून देवाला काढून you टाकलं are removing light from your destiny. तर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतनं जीवन काढून टाकताय. And remembering your creator means आणि तुमच्या निर्माणकर्त्याची आठवण ठेवणं म्हणजे putting God first in your life. देवाला आपल्या आयुष्यामध्ये पहिलं ठेवणं, Fearing God, देवाचं भय ठेवणं, honoring God, देवाचा मान करणं, walking with God, देवासोबत चालणं, reading the Bible, बायबल वाचणं, praying every day. रोज प्रार्थना करणं, Amen. या गोष्टी. So you need to walk with God तर तुम्ही देवासोबत चाललं पाहिजे. before success distracts you. यश येऊन जर तुमचं लक्ष विचलित करू लागेल तर ते होण्या अगोदर तुम्ही देवासोबत चाला. Because success without God is not real success. कारण देवाशिवाय आलेलं यश सुद्धा काही खरं खुरं यश नाही. ते लोकांना, मुला मुलींना कुठेतरी भटकवतच. Amen. आमेन. Because success without God will take you in the wrong road also. आणि देवाशिवायचं यश तुम्हाला चुकीच्या मार्गाला सुद्धा लावेल. यशस्वी झालात तर देवासोबतच व्हा. So build your Amen. foundation before storms arrive. तर वादळ आयुष्य आहे, आयुष्यात वादळ येणार. वादळ येण्या अगोदर तुमचा पाया चांगला घाला. So write this down. हे लिहून घ्या. If God builds you early, आणि देवाने जर तुम्हाला लवकर बांधलं life will not break you later on. तर मग आयुष्य नंतर तुला तोडणार नाही. Amen. आमेन. लवकरचे सगळे कारभार आयुष्यात जवानीमध्येच होऊन गेले ना की पश्चात आयुष्यात काही जरी वादळ आली तरी तो माणूस ढासळत नाही. This is a survival formula for the youth. आणि जवान मुला मुलींसाठी असलेला हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला जर टिकायचं असेल, जगायचं असेल तर त्याच्यासाठी दिलेला हा फॉर्म्युला So आहे. this is not just advice. हा केवळ सल्ला नाही, This is a command that will determine your greatness. तर ही आज्ञा आहे. ज्या आज्ञेवरनं ठरेल तू किती थोर होणार आहेस का थोर होणारच नाहीयेस. Amen. आमेन. So don't wait for old age. तर म्हातार वय यायची वाट बघू नका. Gray hair, heart breaks. की माझं हृदय तुटू दे, माझे केस थोडे पांढरे होऊ दे, After failure, I will come to God. मला थोडस ठेचा खाऊ दे, अपयश मिळू दे आणि त्याच्यानंतर मी देवाकडे येईन. After आतापासून regret, I will come to मग God. जरा पश्चाताप वगैरे झाला, खेद झाला की मी का असं केलं, मी का तसं केलं, की मग मी देवाकडे येईन. आतापासून कशाला देव. After I become weak, I will turn to God. मी अशक्त पडल्यावर देवाकडे वळीन. No, look to God now. असं सगळं नको. देवाकडे आतापासून पहा. When your strength is fresh जेव्हा तुझी शक्ती, ताकद अजून ताजी, तू जवान आहेस रे. and your fire is strong. आणि तुझी आग एकदम बलवान आहे. तुम्ही अजून जवान आहात ना. Because if you find God now, का आता जर तुम्हाला देव सापडला you will never regret later on. कधीही नंतर तुम्ही आयुष्यात पस्तावा करणार नाही. Amen. आमेन. Many youths want to enjoy sin right now. पण अनेक मुला मुलींना सध्याला त्यांच्या तारुण्यात, त्यांच्या जवानीत
पापांचा आनंद आणि उपभोग घ्यायचा And आहे. then they say, आणि मग ते म्हणतात we will enjoy God later when we are old. नंतर आम्ही जरा वयाने वाढलो की मग देव करत बसू आणि देवाचा आनंद घेऊ. आता भरजवानीत काय तुमचं हे But the देव? seeds you plant in your youth, पण असं नसतं बेटा, ते जवानीत जे बीज तुम्ही पेराल they become the harvest you eat in adulthood. तो हंगाम बनतो जो तुम्ही खाल तुम्ही वयाने वाढल्यानंतर. Amen. आम्ही जवानीतच पेरलेलं आहे. And that's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Matthew 7:24, मत्तय 7:24 मध्ये, a wise man builds his house on the rock. जो सुज्ञ माणूस आहे तो आपलं घर खडकावर बांधतो. Praise God. Amen. So youth is the construction site of destiny. तर तरुण वर्ग, तरुण मुलं मुली म्हणजे आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचा एक कन्स्ट्रक्शन साइट किंवा इमारत बांधायची एक जागा आहे. Amen. Amen. And so if you build wrongly now, आणि आता जर तुम्ही ते बांधकाम सगळं चुकीचं केलं you will suffer later on. तर नंतर तुम्हाला त्रास होणारच. Amen. Amen. Just imagine a boy saying, आणि कल्पना करा, एखादा मुलगा असं म्हणतो I will follow God when I am 40. की मी 40शीत आलो की मग देव करीन, मग बघीन देवाचं काम वगैरे करू. That's like saying, हे असं म्हणण्यासारखं झालंय I'll start building the foundation after I build the roof and the walls. की मी अगोदर छप्पर बांधीन आणि भिंती बांधीन, त्याच्यानंतर मी पाया घालीन. That's the wrong way of building, isn't पण it? ही चुकीची रीत आहे ना. जर Even the इमारत small बांधायची children are असेल, laughing. They know it. लहान मुलं पण हसतायत की अगोदर त्यांनी छप्पर घातलं, स्लॅब पहले डाला, फिर भिंत डाला, वो पाया है ही नहीं. See, even demons will laugh at it. मग आता भूत आणि दुरात्मे पण हे वाक्य ऐकून हसणार आहे. And life does not work that way. आणि आयुष्य सुद्धा अशा रीतीनं काम करत नाही. So write it down. ते लिहून घ्या. Your future is built by what you do before the future arrives. तुझं भविष्य, तू भविष्य येण्या अगोदर जे करतोयस त्यावर ठरेल. So give God your best years. तर देवाला तुझी चांगली जवानी दे ना. Don't give God your leftover years. देवाला उरलेली वर्ष देऊ नको, भरघोस जवानी दे. Amen. आमेन. आता शक्ती आहे अंगामध्ये, रक्ताचं सळसळतंय. We always want a fresh mango, fresh orange. खाताना कसं सगळं फ्रेश लागतं ना, ताजं तवानं, चांगले आंबे द्या, चांगले ऑरेंज द्या. Not even a banana. We don't want a very old banana which is all जास्त पिकलेलं, काळं पडलेलं असं पण केळं आपल्याला खायला आवडत नाही. केळं पण ताजं द्या. Youth is when you're sharp, your mind is very sharp. तर जवानी कशी असते, माणूस तरुण असताना त्याचं डोकं, मन सगळं एकदम Your energy is very high. शार्प असतं, एकदम तजेलदार असतं, स्फूर्ती, Your dreams are एनर्जी alive. खूप असते, स्वप्न अजून जिवंत असतात. And God wants your best, आणि देवाला तुमच्याकडनं अतिउत्तम हवंच आहे. not your remainder things. देवाला काही तुमचं उरलेलं नको आहे की आता पुढे जाऊन उरलेलं आयुष्य देवाला देईन. आम्ही नाही तसं केलेलं. Amen. आमेन. When did David pull down Goliath? दाविदाने कधी गोलायतला खाली As पाडला? a young boy. तरुण मुलगा होता तेव्हा ना, का म्हातारा झाल्यावर? See, even if when a young boy is ready for God, God can use him to pull down big things. आणि तरुण मुलगा जर देवासाठी तयार असेल ना, तर देव त्याला मोठ्या गोष्टी खाली पाडायला सुद्धा वापरेल. That which Saul could not do, David did. केलंच ना. शौल जे करू नाही शकला ते दाविदाने केलं की नाही जवानीत? So youth is not a big problem for God. तर जवान मुलं मुली म्हणजे काय देवासाठी प्रॉब्लेम आणि समस्या नाही आहेत. He can lift you up overnight. देव तुम्हा लोकांना सुद्धा एका रात्रीत उचलू शकतो. Sometimes कधी कधी a youth will be lifted up so much एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी देव एवढ्या प्रमाणात उचलेल that even the elderly people have to salute you. की वयस्कर लोकांना सुद्धा तुम्हाला सलाम द्यावा लागेल. God can do it. देव करू शकतो. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. So David did not pull down Goliath when he was an old man. तर दाविदाने गोलायतला तो म्हातारा झाल्यानंतर पाडलेला नाही. दावीद किती तरुण होता तेव्हा. When did Joseph receive his dream? योसेफाला कधी स्वप्न पडली? As a teenager. तो लहान होता, टीनेजर होता तेव्हा पडली. Not when he was 50 years old. 50च्या पुढे गेल्यावर नाही पडली. God gave him the dreams when he was about 15 to 17 years old. देवाने त्याला ती सगळी स्वप्न तो 15 ते 17च्या वर्षात होता तेव्हा दिली. Praise God. देवाला धन्यवाद. God can give you dreams. तसं देव तुम्हालाही स्वप्न देऊ शकतो. Yes. देऊ शकतो, पण लक्ष बरोबर पाहिजे. Samuel heard God's voice शमूएलाला देवाचा आवाज ऐकू आला. as a little boy. कधी आला? म्हातारा झाल्यावर. लहान मुलगा झोपला होता कराराच्या कोशापाशी मंदिरात, तेव्हा त्याला आवाज आला. He was maybe hardly 8 or 9 years old. आणि तो तर टीनेजर पण नाही, 8-10 वर्षाचा जेमतेम असेल. And God used him to speak prophecies to Eli. आणि देवाने त्याचा वापर केला भविष्यवाणी एली समोर करायला.
Amazing. किती छान, किती Just आश्चर्य. imagine a small boy giving prophecy to an elderly म्हणजे high कल्पना priest. करा, एखादा लहान मुलगा आहे 8 ते 10 वर्षाचा आणि तो प्रमुख याजकाला जाऊन भविष्यवाणी देत आहे. Daniel stood for God दानिएल देवासाठी उभा राहिला. as a young lad, तरुण मुलगा होता तो, young man. तरुण होता अगदी. Mary carried Jesus as a teenager. मरियेनं आपल्या उदरामध्ये येशूंना घेतलं, बाळगलं. ती काय म्हातारी होती का तेव्हा? टीनेजरच होती ना. Timothy served God from his childhood. तिमोथीनं देवाची सेवा लहानपणापासूनच केली की. Paul writes, from childhood you had known God. पॉल लिहितो तिमोथीला की लहानपणापासून तुला देव ठाऊक आहे. Amen. आमेन. So you have to write it down. तर तुम्ही हे लिहून ठेवा. Most kingdom giants were born in youth. जास्तीत जास्त जे राज्यातले असे मोठे मोठे थोर होते ते आपल्या जवानीतच बनलेले आहेत. So let God train you early. तर देवाला तुम्हाला लवकरचं प्रशिक्षण देऊ दे. If you want God to train you early, you have to give your life early in His hands. आणि जर तुमची इच्छा असेल की देवाने तुम्हाला लवकर लवकरचं प्रशिक्षण द्यावं, ट्रेनिंग द्यावं, तर तुम्हाला लवकर लवकर देवाच्या हातात पडावं लागेल, जीवन देवाला द्यावं लागेल. Because youth is when habits form, कारण की जवानीमध्ये सगळ्या सवयी रचल्या जातात. characters form, चारित्र्य रचतं. जवानीत होतं हे सगळं. disciplines form, लहानपणामध्ये Habits जवानीमध्ये form, शिस्त लागते, सवयी purity लागतात, forms. छंद लागतात, शुद्धता लागते, पवित्रता. हे जे सगळं या सवयी सुद्धा जवानीतच लागतात बेटा. and if you don't let God to train you up, आणि जर देवाला तुम्ही परवानगीच दिली नाही तुम्हाला प्रशिक्षण द्यायची, the world is ready to train you. तर अलीकडचं जग कसं आहे? तुम्हाला प्रशिक्षण द्यायला जग तयारच आहे. The devil is ready to train you. सैतान तुम्हाला प्रशिक्षण द्यायला तयार आहे. And then God has to untrain you to train you. आणि मग देवानी परत तुमच्यातलं ते चुकीचं सगळं ज्ञान काढायचं आणि मग तुम्हाला परत प्रशिक्षण द्यायचं. Why do all the double work? कशाला सगळं डबल काम करायचं? A boy said, एक मुलगा म्हणाला, Pastor, pray for me पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, because I want to stop lying. कारण की मला खोटं बोलायचं सोडायचं आहे. I said, when did you start lying? तर मी त्याला विचारलं, तू कधीपासून खोटं बोलायला लागला? He said, at the age of 7. तर म्हणतो, मी 7 वर्षाचा होतो तेव्हापासून मला खोटं बोलायची सवय आहे. I said, मी म्हणालो, even angels will need a long conference to fix this now. देवदूतांना सुद्धा आता मोठी कॉन्फरन्स भरवावी लागेल तुझं हे सगळं दुरुस्त करायला. Because you started at the age of 7, very early. 7 वर्षाचा असताना तू खोटं बोलायला सुरुवात केली म्हणतो. Because early habits, they become strongholds कारण in your life. लवकरच्या आयुष्यामध्ये लवकरच्या लहानपणापासून जर काही सवयी चांगल्या लागून गेल्या तर त्या अगदी शेवटपर्यंत टिकतात. Amen. आमेन. You know, it is more easier to build a house घर बांधणं सोपं than to repair a broken one. तुटलेला घर दुरुस्त कराऐवजी नवीन कोरं घर बांधणं सोपं असतं. Amen. तुटलं फुटलेलं रिपेअर करायला बरंच काही लागतं, पण नवीन पटकन बांधून होतं. So at our age, we are all broken and shaken. आमच्या वयामध्ये आम्ही सगळे तुटलेले, Some फुटलेले patterns are already formed. आणि काही म्हणजे फुटले आमच्या वयामध्ये ते आहे. Some patterns are formed. It is very hard to आणि remove it. काही नमुने ऑलरेडी एवढे म्हणजे रुजलेले आहेत की आता ते काढता येत नाही. But you are in God's classroom right now. पण तुम्ही सध्याला देवाच्या वर्गात आहात. You are in God's school. तुम्ही अजून देवाच्या शाळेत आहात. You have not entered the college. तुम्ही अजून कॉलेजला देवाच्या गेलेले नाही. So don't skip the lessons that come from God. तर देवाकडनं येणारे धडे चुकवू नका की ये क्या सुनने का, क्या प्रभु प्रभु करने का, जवान अभी करने का, जब ये कम से कम हमारे जैसे तो भी बनेंगे. So set your direction before distraction sets your तर destruction. ते लक्ष विचलित होण्या अगोदर आणि लक्ष विचलित होऊन नाश होण्या अगोदर जरा दिशा नीट धरा. Because youth is a battlefield of कारण distractions. तरुण मुलं मुली म्हणजे कशी असतात की सगळं सारखं लक्ष विचलित होतं, सारखं कधी हे कधी ते कधी You are ते. never focused. कधी तुमचा फोकसच नसतो. At our age, we come to one focus. आमचं आत्ताचं जे वय आहे ना, या वयामध्ये माणसं जरा एकाग्र होतात, फोकस होतात. Amen. But Right. at your age, तुमच्या वयात you want to see 10 things. तुमचं हे जे वय आहे त्या वयात तुम्हाला 10 गोष्टी बघायची सवय असते, You इच्छा want असते. parties. तुम्हाला पार्ट्या हव्या असतात. You want, there are pressures, there are desires. आणि प्रेशर असतं, मग इच्छाही असतात, पार्ट्याही असतात. पार्टी म्हटलं की बाकीचं पण आलं. Sometimes when my daughter says something and before she finishes that first thing, she's already moving in the second. कधी कधी माझी मुलगी जेव्हा माझ्याशी बोलते पहिलं वाक्य संपायच्या अगोदरच ती दुसऱ्यात ऑलरेडी गेलेली असते. Certain things she speaks काही गोष्टी ती बोलते, and before I could understand it, she's in the second issue now. त्या गोष्टी मला रजिस्टर होण्या अगोदरच ती दुसऱ्यात गेलेली And असते. I'm still in the first issue. मी अजून पहिल्यातच आहे.
See? असं. And so your mind is full of so many things. तर तुमचं मन ना खूप गोष्टींनी भरलेलं असतं The peer influence, आणि फार म्हणजे प्रभाव फार पडलेला असतो. desires, pleasures. इच्छा खूप असतात, सौख्य पाहिजे असतात. And so if you don't anchor yourself in God आणि तुम्ही जर स्वतःला देवामध्ये नाही मुळावलं at this age, या वयात, the wind of life will blow you anywhere. आयुष्याचं वादळ तुला कुठेही बहकत घेऊन जाईल. Look at Samson, शमशोन बघा, greatly anointed. एवढा अभिषिक्त होता. Right from the womb he was anointed. अगदी आईच्या पोटात असल्यापासून शमशोन अभिषिक्त होता. माहिती Powerful, very strong. सामर्थ्यवान होता, अगदी सबळ होता He was destined. आणि ठरलेलं होतं. तो ठरलेल्या दिशेतच आलेला होता. But he kept forgetting his creator. पण तो त्याचा निर्माण करता विसरत राहिला, देवाची आठवण विसरत राहिला. Until Delilah remembered him for destruction. आणि मग दलीलाने त्याची आठवण केली नाशासाठी. Judges 6 it speaks about his destruction. शास्त्रे 6 मध्ये शमशोनाचा नाश लिहिलेला आहे. When you forget God, जेव्हा तुम्ही देवालाच विसरून जाता, something else remembers you. मग दुसरं काहीतरी तुझी आठवण करायला लागतं. Amen. हो की नाही? So देवाला जागा दिली नाही तर ती जागा घ्यायला अलीकडे तर बरेच लोक बऱ्याच गोष्टी बसलेल्या आहेत. So the earlier you know God, तर जेवढं लवकर तुम्हाला देव कळेल the easier it is to say no to all the nonsense of the world. तेवढं सोपं जातं. जगातल्या सगळ्या घाणेरड्या नॉनसेन्स गोष्टींना नाही म्हणायला सोपं जातं. पटकन आपण म्हणतो की हे मी करणार नाही, हा माझा पिंड नाही, देव माझा आहे. So God should not be your last option. तर देव शेवटचा पर्याय ठेवू नकोस. He should be your first option. देव तुझ्या आयुष्यात पहिला पर्याय पाहिजे He should be your first foundation. आणि देव तुझा पहिला पाया पाहिजे. Because youth is a spiritual investment period time. कारण की जवानी म्हणजे आध्यात्मिक गुंतवणुकीची वेळ आहे. And early obedience prevents you from destruction. आणि लवकर आज्ञापालन केलं तर नाशापासून तुम्ही लांब राहाल. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. And you can never postpone God. आणि कधी तुम्ही देवाला पुढे नाही ढकलू शकत की फिर देखेंगे, फिर कल करेंगे, आता काय एवढं, And then expect, destiny to wait for you. आणि मग अशा आशा ठेवायच्या की आयुष्याची माझी काहीतरी ठरलेली दिशा बनेल आणि वाट Destiny बघूनच- will not wait for you. नाही, फिर जिंदगी बनेगी ही नाही ना. मग आयुष्याची दिशा तुझी वाट पाहणारच नाही. And seeking God doesn't mean that God will fall in your lap. आणि देवाला शोधणं म्हणजे देव तुझ्या मांडीत पडणार आहे असंही नाही. No, seeking God means intentional seeking. देवाला शोधणं म्हणजे मुद्दामून करावं लागेल, ते असं आपसूक होणार नाहीये. Amen. आमेन. थोडा वेळ काढावा लागेल And we need to mature. आणि आपल्याला समंजस प्रौढ पोक्त व्हावं लागेल. Even as a youth, you have to keep on maturing. जवान मुलं मुली म्हणून सुद्धा तुम्ही थोडं समंजस आणि प्रौढ बनलं पाहिजे. किती दिवस लहान राहणार आहात? See, we age वय वाढतं ना in बेटा. number, but we age also in our body, but we should age also in our mind. आकड्याने वय वाढतं, शरीर सुद्धा वाढतं. मग मन का बरं वाढत नाहीये? Amen. For that we need to study the Bible. त्याच्यासाठी बायबलचा अभ्यास केला पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. Honor your parents. आपल्या आई बापाचा पहिलं तर मान करा Pursue purpose. आणि संकल्पा मागे लागा Stay pure. आणि शुद्ध पवित्र राहायचा प्रयत्न करा. Build your discipline. शिस्तबद्ध जीवन जगा. Choose your destiny over your pleasure. आयुष्याची दिशा निवड सौख्यांपेक्षा जास्तही. Amen. Amen. Second point. मग दुसरा मुद्दा, The mystery of time. वेळेचं रहस्य. वेळ, The mystery of time. वेळेचं रहस्य. Psalm 90 verse 12. स्तोत्रसंहिता 90:12. Teach us to number our days that we may gain a heart of wisdom. आम्हाला आमचे दिवस मोजायला शिकव म्हणजे आमच्यामध्ये ज्ञानाचं हृदय येईल. See, time is not your enemy, बघा, वेळ काही तुमचा शत्रू नाहीये, but time is also not your friend. पण वेळ मित्रही नाहीये ना. Amen. Amen. Time also is not your friend. वेळ मित्रही नाहीये, वेळ शत्रू नाहीये तर वेळ मित्रही नाहीये. वाढ दिवस असतात ते वाढतच जात आहे आयुष्य. Time is a tool. आणि वेळ एक हत्यार आहे. You don't need to be 50 to be wise. 50 वर्षाचंच व्हायला पाहिजे सुज्ञ आणि अक्कलवान व्हायला, असं काही गरजेचं नाही. If you understand time, you are wise. तुला जर वेळ कळली तर म्हणायचं तू हुशार आणि ज्ञानी आहेस. Even at your age, if you can understand time, you are wise. तुझ्या या वयामध्ये जर तुला वेळ कळायला लागली तर आमच्यासारखे म्हणतील की बाबा तू हुशार सुज्ञ आणि शहाणा आहेस. You don't need to be old to be great. आणि अगदी म्हणजे म्हातारं व्हायचं गरज नाहीये थोर व्हायला. You just need to use time well. वेळ नीट वापरायला शिकायचं. वेळ, वेळ आहे ना, हातात वेळ असते ना. Don't waste your time. वेळ वाया नका ना घालवू. Amen. आमेन. Because age is not measured by birthdays. कारण की वय बर्थडे न मोजत नसतं, वाढदिवसानं वय मोजलं नाही जात. Age is measured by how you use your time. तर वय तू तुझी वेळ कशी वापरतो त्याच्यावर मोजलं जातं. Amen. Amen. And so what is time? मग वेळ म्हणजे काय? Time is the distance between your prophecy and your manifestation. वेळ म्हणजे तुझ्यावर झालेली भविष्यवाणी आणि ती भविष्यवाणी प्रगट होणं याच्यामधला काळ इज वेळ. Amen. Amen. Time is the container that carries your destiny. वेळ म्हणजे असं पात्र की ज्या पात्रात तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा आहे. It carries your destiny. ती वेळ, तो काळ, ती वेळ, त्या वेळ नावाच्या भांड्यात
तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा आहे. And time is the platform on which purpose becomes a reality. आणि वेळ एक मंच आहे, वेळ एक स्टेज आहे, ज्या स्टेजवर, वेळ नावाच्या मंचावर संकल्प वास्तविकतेत बदलतात. See, when I Amen. started the ministry, जेव्हा मी मिनिस्ट्री सुरू केली, I was about 26 years old. मी 26 वर्षाचा होतो. I know it was too late to start a ministry, आणि मला माहितीये मिनिस्ट्री सुरू करायला 26 म्हणजे सुद्धा उशीरच झाला. but पण from childhood I had a touch of God. बालपणापासून माझ्या आयुष्यावर देवाचा स्पर्श होता. I loved God in my own small sense. आणि माझ्या छोट्याशा रीतीनं माझं देवावरती प्रेम होतं. Amen. आमेन. Time is the currency of every greatness. वेळ प्रत्येक थोरवीची करन्सी आहे. Amen. प्रत्येक देशाची करन्सी असते ना. इथे रुपया आहे, अमेरिकेला अमेरिकन डॉलर आहे. And तशी वेळ everyone, एक करन्सी आहे. and everyone receives the same amount daily. आणि प्रत्येकाला तेवढीच वेळ रोज मिळते. That's why Moses said, म्हणून मोशे म्हणाला, teach us to number our days. आम्हाला आमचे दिवस मोजायला शिकव. That means, Lord, don't let me waste my youth. म्हणजे प्रभू मला माझी जवानी वाया नको घालवू देऊ. Don't let me waste my seasons. प्रभू मला माझे ऋतू वाया नको घालवू देऊ. Amen. आमेन. So time is a gift given by God to you, तो वेळ देवाने तुला दिलेली देणगी आहे. but it can also disappear very quietly without But- you knowing it. ही वेळ फार पटकन निघून सुद्धा जाऊ शकते आणि तुला कळणार पण नाही की अरेच्या एवढा वेळ गेला. Suddenly we realized we are ending 2025. आणि अचानक तुम्हाला उमगायला लागतं की मी 18, 20, 25 ची कधी झाले. I mean, this is 2025. आणि हे पण 20-25 आहे. I mean, this year is almost going. म्हणजे हे वर्षही संपत चाललेलं आहे. I couldn't believe how 2025 just disappeared. आणि माझाही विश्वास बसत नाही की 20-25 किती पटकन हे साल गेलं. So, amen. तसं प्रत्येकाचं आहे. So time is like, a toothpaste. तर वेळ म्हणजे टूथपेस्ट. When you start, the tube looks full आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा ती ट्यूब टूथपेस्टची भरलेली असते. and you think it will last forever. Every morning you press it and you release आणि the रोज सकाळी toothpaste. तुम्ही ती दाबल्यावर तुम्हाला असं वाटतं की मला आमरण ही ट्यूब टिकणार आहे. And one day you press it, आणि एके दिवशी तीच ट्यूब तुम्ही दाबता suddenly it is empty. आणि दाबता दाबता काही टूथपेस्ट बाहेर येत नाही, ती रिकामी होते. Suddenly you realize it is not आणि there. मग अचानक तुम्हाला उमगतं की अरे याच्यात टूथपेस्ट नाहीच आहे. And some of the things, काही गोष्टी they don't come in glass bottles. काही गोष्टी काचेच्या बाटलीत येत नाही. See, when you have a glass bottle, you know if there is oil or whatever you are having, you know it is being reduced कारण every day. काच पारदर्शक असते ना, तर काचेच्या बाटलीत ठेवलं तर आपल्याला दिसतं की हे किती कमी झालंय, See, तेल ठेवलंय. If it कमी comes ठेव- in metal form, you don't even know it पण जर तुम्ही until काही it is empty. तुम्ही जर पितळी डब्यात वगैरे ठेवलं असेल, स्टीलच्या डब्यात ठेवलं असेल, तर त्यातनं कळत नाही आपल्याला की त्या तेलाची काय पातळी आहे, आता तेल संपलेलं आहे. That's why in my room I tell my wife, मग मी माझ्या खोलीत माझ्या बायकोला सांगतो, don't give me that metal bottle for my water. Give that plastic one which I can see through that there is water or not. ते मला म्हणतात तांब्याची बाटली मला देऊ नको, मला प्लास्टिकची जे ज्याच्यातनं मला दिसेल की पाणी उरलंय, पाणी प्यायचंय. So when I know it For is, him drink water is a task, for me it's easy. I cannot drink म्हणून मला water. तांब्याची बाटली पण चालते बिकॉज आय कीप ड्रिंकिंग ओनली. See, when it is half full, you know I have to refill it. आणि मग अर्धी झाली की कळतं ना की ही भरावी लागेल. And so you think you have many years, आणि मग तुम्हाला असं वाटतं की तुमच्या हातात खूप वर्ष and आहेत, suddenly they are gone. पण ती अचानक गेलेली You're असतात. sweet 16, sweet 16, हो ना. suddenly you are 20. गोड 16 स्वीट 16 अचानक तुम्ही बघता गेलं ते सगळं मी विशीत आलोय, Say, काहीतरी sweet बघावं 16, लागेल. you put it on the Facebook and then suddenly you realize you're no more तुम्ही sweet फेसबुकवर 16. टाकता, इंस्टावर टाकता, स्वीट 16 मध्ये आलो आणि मग अचानक तुम्हाला उमगतं सुद्धा की माझी ती स्वीट 16 गेली, And संपलं. time doesn't allow you to rewind. आणि वेळ तुम्हाला परत मागे नाही ना जाऊ देत की थांबा मी जरा परत 16चा होऊन येतो. And Not allowed. time has no refill station. आणि वेळेला रिफिल पण नाहीये की जाऊन स्टेशनवरती रिफिल करता येईल. गॅस भरतात अलीकडे गाड्यांमध्ये. Like one तसं. fellow said, जसं एक म्हणाला I will study tomorrow. मी उद्या अभ्यास करीन. And tomorrow came उद्या आला, and he said, I will study मग tomorrow. परत म्हणाला मी उद्या अभ्यास Another करीन. tomorrow came. परत उद्या आला. He said, I will study मग tomorrow. परत म्हणतो उद्या अभ्यास And करीन. then suddenly exam month came. आणि मग परत अचानक परीक्षेचा महिनाच आला And he said, tomorrow. आणि म्हटला मी उद्या करीन. Finally, the examination hall came. शेवटी शेवटी परीक्षेचा हॉल आला He opened the paper, आणि त्याने पेपर उघडला, looked at the questions, प्रश्न पाहिले and then he whispered, आणि मग बोलला these lecturers are wicked people. हे सगळे प्रोफेसर फार वाईट आहेत. हो का? Because this is not what I imagined. कारण माझी कल्पना अशी नव्हती. See, the exams didn't fail him. परीक्षेनं त्याला अपयशी नाही केलं, Time failed him. परीक्षेनं नापास नाही केलं पोराला, वेळेने नापास केलंय. कारण उद्या 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 करत राहिला. So if you
waste time in youth, तसं जवानीमध्ये जर तुम्ही कल देखेंगे ऐवजी काय ध्यान देना मी कल करे असं you, करत राहिला ना you will pay in tears in your adulthood. तर मग मोठं झाल्यानंतर जेव्हा वय लागेल तेव्हा असं रडून रडून तुम्हाला त्याचा बदला द्यावा लागेल. What we are today is because of what we were yesterday. आज आम्ही जे काही आहोत ते आम्ही काल जे काही होतो त्यामुळे आहोत. Amen. आमेन. If I'm on the street doing nothing, आज मी रस्त्यावर आहे काही करत नाहीये it's only because years before I never went to तर school. मग असं म्हणायचं की अनेक वर्षांपूर्वी मी शाळेलाच गेलो नव्हतो म्हणून आज मी रस्त्यांवर आहे, Isn't it? हे की नाही? So what we did in our early years तर आपल्या लवकरच्या वयात आपण जे काही करतो is what we reap later on. ते नंतर आपण कापणार असतो. Amen. चांगलं चांगलं पेरा Say- तर चांगलं चांगलं कापाल. and sometimes time also does not respect your prayers. आणि कधी कधी वेळ तुमच्या प्रार्थनेलाही आदर देत नाही कारण वेळ गेली. Amen. वेळ प्रार्थनेला आदर देत नाही का कारण वेळ गेली. Sometimes time becomes stronger than your prayer. कधी कधी वेळ तुमच्या प्रार्थनेपेक्षाही सामर्थ्यवान बनते. Time also does not respect anointing. आणि वेळ अभिषेकाला सुद्धा मान देत नाही. Time also does not respect your prophecy. वेळ तुमच्या प्रॉफेसीला सुद्धा मान देत नाही. Time only respects one thing. वेळ फक्त एकाच गोष्टीला मान देत आहे. What is it? काय? Your wisdom. तुझं ज्ञान. हुशारीनं काम करायचं. Amen. आमेन. जवानी आहे म्हणून वायाच घालवायची असं कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाहीये. Even if you pray in tongues, जेव्हा तुम्ही किंवा जरी तुम्ही अन्य भाषेत बोलत असाल and for 10 hours you pray in tongues, आणि समजा 10 तास तुम्ही अन्य भाषेत बोललात, the tomorrow still comes. उद्या येणारच आहे. रिवाइंड थोडं होणार आहे. 10 तास मी अन्य भाषेत बोललो आणि मी आज किती आहे 59 ची मी 50 झाले असं होतं का? You may dance today, आज तुम्ही नाचत असाल tomorrow still comes. उद्या येणारच आहे. If you waste today, आज जर वाया घालवला you will meet the consequences tomorrow. त्याचे परिणाम उद्या दिसणारच आहेत. Why God gave youth time? देवाने का जवानी दिली? देवाने का तारुण्य दिलं? Because purpose needs space to grow. कारण संकल्पाला जागा लागते वाढायला. Amen. संकल्प वाढायला जागा लागते म्हणून देवाने दिली जवानी. And dream needs time. आणि स्वप्न साकार व्हायला पण वेळ लागतो. Character needs time. चारित्र्य सुधारायला सुद्धा वेळ लागतो. Your skills need time. तुमचे कलागुण सुद्धा प्रतिभा सुद्धा झळकायला वेळ लागतो. Your talents need time to develop. तुमच्या कलागुणांना सुद्धा विकसित व्हायला वेळ लागतो. Destiny needs time. आयुष्याच्या दिशेला घडून यायला वेळ लागतो. Even Jesus waited 30 years येशूंनी पण 30 वर्ष वाट पाहिली. before he started his assignment. येशूंनी त्यांची कामगिरी सुरू करण्या अगोदर 30 वर्ष वाट पाहिली. Moses waited 40 years. मोशेने 40 वर्ष वाट पाहिली. David waited about 13 years. दाविदाने 13 वर्ष वाट पाहिली. Joseph waited 13 years. योसेफाने सुमारे 13 वर्ष वाट पाहिली. Because destiny can never be microwave. कारण आयुष्याची ठरलेली दिशा मायक्रोवेव्ह नाही करू शकत. It always cooks very slowly. ती हळूहळू शिजते. ते चुलीवरचं Amen. शिजणं आहे, ते मायक्रोवेव्ह And नाही. so this is the time तर ही वेळ of development. विकसित व्हायची वेळ, Amen. डेव्हलप व्हायची वेळ. Joseph used his youth for the right things. योसेफाने आपली जवानी आणि तारुण्य योग्य गोष्टींसाठी वापरलं ना. He used his youth to develop his integrity. योसेफाने त्याचं तारुण्य अगदी सरळ, विश्वासू, प्रामाणिक म्हणून ते And- वापरलं and leadership आणि लिडरशिप साठी वापरलं. नेतृत्व केलं. Faithfulness विश्वासूपणात to वापरलं. his father, त्याच्या वडिलांशी तो विश्वासू राहिला not whiling away like his brothers. आणि अजिबात त्याच्या इतर भावंडांसारखं त्याने जीवन वाया नाही घालवलं. And time rewarded him later. आणि त्या वेळेनं त्याचा नंतर आदर केला कारण तो काय झाला नंतर? See? हा? मिस्र देशाचा कोण झाला तो? What he became at the age of 30 was because of the process. He did it in a perfect way. तर योसेफ 30शीत जे झालेला होता ते असंच झाला का? असंच आला का त्या राज्यामध्ये, मिस्र देशामध्ये? नाही, अगोदर त्यांनी जे केलेलं होतं त्या पायी आला. Amen. Amen. We all make mistakes, सगळ्यांकडनं चुका होतात. but we can only share our experience. We cannot clock the time backward for our lives. सगळ्यांकडनं चुका होतात, पण आम्ही सुद्धा आमचे अनुभव सांगू शकतो. बाकी वेळ तर मागे नाही ना नेऊ शकत. Say, we Okay, can then. only share our experiences फक्त with you. आमचे अनुभव तुम्हाला सांगू शकतो, अनुभवाची शिदोरी देऊ शकतो. See, David also used his youth to train with lions and bears. दाविदाने सुद्धा आपलं तारुण्य वापरलं. अस्वल आणि सिंह यांच्यात In सगळं the प्रशिक्षण pastures of घ्यायला. Bethlehem, he used to worship God. बेथलेहमच्या हिरव्यागार कुरणामध्ये तो देवाची आराधना करत बसायचा. एका हातात वीणा, बापाची Just सगळी imagine वेरळ. all his 8 brothers together, he alone. कल्पना करा त्याची बाकीची सगळी भावंड एकत्र होती. हा दावीद मात्र एकटा होता रानात. Say, all alone. एकटा, एकदम एकटा हिरव्यागार कुरणात.
Like Jesus was lost in the temple, he was all alone. जसं येशू मंदिरात हरवले लहान असताना 12 वर्षाची असताना, तसा हा दावीद सुद्धा एकटा त्या कुरणामध्ये बापाचा कळप चालतो, हातात वीणा, प्रभूची आराधना. And time revealed a king. आणि वेळेनं होता होता इस्रायलचा राजा प्रगट केला. Daniel used his youth only for prayer. दानिएलनं आपली जवानी फक्त प्रार्थना करण्यात घालवली. And time revealed him a prophet. आणि वेळेने प्रगट केलं की दानिएल संदेष्ट आहे. Yes. Amen. आमेन, आमेन. Samuel heard God in his youth. शमूएलाला सुद्धा देवाकडची वाणी आली त्याच्या तारुण्यात. In Shiloh, in the temple, he used to sleep there before the Ark of the Covenant. शिलोमध्ये मंदिरात कराराच्या कोशासमोर हा शमूएल झोपायचा. And time revealed a national prophet. आणि वेळेनं काय केलं, वेळेनं होता होता शमूएलाला राष्ट्रीय संदेष्टा घोषित केलं. See? So what you do with time, तर लक्षात घ्या बेटा, मी काय म्हणतो, जी वेळ आहे त्या वेळेचं तुम्ही जे करताय, when nobody sees, ज्या कोणी बघत नसतं त्या वेळेत तू काय करत असतो, that determines त्यावरनं ठरेल what time does to you when everybody sees you. वेळ तुझं काय करणार आहे. जेव्हा सगळ्यांची नजर तुझ्यावर असते त्या वेळेत तुझं काय होणार आहे, हे जेव्हा कोणाचीच नजर तुझ्यावरती नसते त्या वेळेत तू काय करत असतोच यावर ठरतं. See, the devil wants you to be more famous now at your youth age. शैतानाची इच्छाच आहे की तुमच्या तरुण वयामध्येच तुम्ही एकदम फेमस, प्रसिद्ध झालं And पाहिजे. so you keep on putting all those small आणि clips त्याच्यासाठीच of yours, तुम्ही- your photos of yours on the Facebook, Instagram and other things. आणि त्याच्यासाठीच तुम्ही सोशल मीडियावरती आपले फोटो टाकत राहता ना, इंस्टाग्रामवर म्हणा किंवा फेसबुकवर म्हणा, रील्स म्हणा. का टाकता? There is a time coming for you. अरे पण तुझी वेळ येते ना, A time when God will make you famous. जेव्हा देव तुला प्रसिद्ध करेल. असं When प्रसिद्ध your कर. Facebook and Instagram will be flooded only about you. जेव्हा फेसबुक इंस्टाग्राम फक्त तुझ्या विषयीनच त्याच्यात पूर आलेला असेल असे दिवस येतील. Amen. आमेन. पण एक वेळ असते. This is the time to work with God in hiding. आता ही वेळ सध्याला देवासोबत लपून काम करायची आहे. And one day exaltation time will come. एके दिवशी उन्नतीचा काळ येईल. Praise God. आमेन. आम्ही काय स्ट्रेट अवे इंस्टावर आणि फेसबुकवर आणि युट्यूबवर आलोय का? There is आमची also सुरुवात कुठे झाली होती? there is also a danger of wasted time. आणि तसं वाया गेलेल्या वेळेचा पण एक धोकाच आहे. Because wasted time कारण वाया गेलेली वेळ is more dangerous than cancer. खूप वाया गेलेली वेळ जी आहे ना, ती खूप धोकादायक असते, कॅन्सर आजारासारखी. You can recover money. आणि तुम्ही पैसा रिकव्हर करू शकता. You can even recover friends. तुम्ही मित्र सुद्धा गेलेले परत आणू शकता. You can गेलेला even पैसा recover परत आणू your शकता. strength. गेलेली ताकद परत आणू शकता. You can recover your opportunities. गेलेली संधी परत येऊ शकते. But you can never recover time. पण गेलेली वेळ परत येणार नाही. म्हणूनच ती गाणी निघाली होती जी एकेकाळी मी इतकी गायली आहेत की नकोस दौडू क्षण मोलाचा. Say. जगात शेवटी बेटा यू विल रिअलाइज नाही कोणी कुणाचा. And so write this down. हे लिहून घ्या. Time wasted in youth, वेळ जवानीत वाया घालवलेली वेळ it becomes pain harvested in adulthood. वेदनामय होते. मग त्या आपल्या मोठ्या झालेल्या वयात आपण वेदनाच कापतो. कारण जवानीतली वेळ सगळी वाया घालवली, मग वयाने मोठे झाल्यानंतर फक्त वेदना कापल्या. How youth time is wasted? आणि जवानीतली वेळ कशी वाया घालवली जाते? Scrolling without purpose. एक तर पहिलं म्हणजे उगीच तो फोन हातात घ्यायचा, अजिबात स्वस्थ बसवत नाही हं लोकांना. Some असं people हातात put dances, some people put something new things. काहीतरी नाचच बघायचा. But those people who watch you, they are not going to give you a government job. अरे पण जे लोक तुला बघतायत ते तुला काय सरकारी नोकरी देणार आहेत का? ते तुला आयटीत टाकणार आहेत? तू एवढ्या आयटीनं But बघतोय. see what happens, we are so used to seeing the comments. पण आपल्याला सवय लागलेली असते की क्या कमेंट आहे. But those comments are not going to build your future. ते कमेंट काय तुझं भविष्य None of बांधणार? them is going to come to your house and give you 20 lakhs. ज्यांनी कमेंट दिलेले आहेत ना त्यातला एकही तुझ्या घरी येऊन तुला 20 लाख देणार नाही. कारण टू बिगिन विथ तुला माहितीच नाही ही जमात कोण आहे सगळी. हे कोण आहे? Maybe a beggar is writing that comment. हो Very ना. nice dance, I liked it. कदाचित What एखादा you will do? भिकारी असेल, त्या भिकाऱ्याच्या हातात फोन आला, उसने भी सोशल मीडिया खोल के रखा, उसने कमेंट डाल दिया व्हेरी नाइस. And you are so happy. आणि तुला आनंद झाला. तुला काय माहिती तू You know that भिकारी आहे. Ramesh, he commented that I am काय मग तू dancing एकदा, very अरे रमेशनी beautifully. कमेंट टाकला. But then later किती on you सुंदर. come to know this Ramesh is on a street fellow. हो मग तुम्हाला कळलं रमेश रस्त्यावर इथे बाहेर गेटच्या बाहेर भीक मागतो. Say, you can party, but party with limits. पार्ट्या करा पण जरा लिमिट ठेवा ना. काय लिमिट You आहे का can नाही? sleep, but sleep with discipline. आणि झोपा पण झोपेला पण काही शिस्त आहे का नाही? रात्री Hang out, but hang out with direction. हँगिंग आउट हे काय आणि नवीनच प्रकार. पण जरा दिशा घेऊन हँग आउट हो. Love, but with boundaries. आणि प्रेमात पडायचं. अरे पण सीमारेषा बाहेर किती वेळा पडायचं आणि किती वेळा Talk, बाहेर? but with sense. बोला पण जरा काहीतरी अर्थपूर्ण बोला. तुमचं बोलणंच नॉनसेन्स आहे. Amen. Watch, but with filter. बघा अरे पण जरा फिल्टर लावून बघ ना.
सगळं असं सताडच होतं. Live, but with plan. जग योजनेनं जग. Amen. वय वाढणार आहे Because your life is spiritual. कारण तुझं जीवन आध्यात्मिक आहे. You are coming from a spiritual background. तुम्ही आध्यात्मिक पार्श्वभूमीतून Your येता. parents are spiritual people. तुमचे आई वडील सुद्धा आध्यात्मिक आहेत. Amen. आहेत ना? The devil doesn't need to kill you. सैतानाने तुम्हाला ठार मारायची गरज नाही. And sometimes he is very happy not to kill you. आणि सैतान कधी कधी खुशच असतो की ह्यांना काय ठार मारायचं He ह्यांना काय just ठार needs to मारायचं. waste your time. बस सैतान म्हणतो यांची वेळ फक्त वाया घालवायची, ह्यांना मारायची वगैरे सुपारी नको, ह्यांना हातात फक्त फोन द्या आणि वेळ वाया घालायला सांगा. Praise God. एकदम एक्सलंट है वो लोग इसमें. What are the signs of wasting time? आणि वेळ वाया घालवायची अजून काय लक्षणं? Your prayer life is weak. प्रार्थना शून्य, एकदम अशक्त. Your mind is empty. मन रिकाम Your results are poor. आणि सगळे रिझल्ट एकदम गरीब. Your habits are unhealthy. सवयी सगळ्या चांगल्या नाहीत. Your progress is slow, प्रगती एकदम हळू, almost stopping. जवळ जवळ थांबल्यातच जमा. And then when your parents start asking, आणि मग जेव्हा तुमचे आई वडील विचारायला लागतात, what happened to you? काय झालं तुला? Something is wrong there. काहीतरी गडबड आहे. Amen. आमेन. Once upon a time, your parents are very appreciative of you. एकेकाळी तुझे आई वडील तुझं कौतुक करायचे. But now, आता they say, what's wrong with you? तुझे आई वडील तुला बघून म्हणतात व्हॉट्स रॉंग विथ यू, तुला काय झालंय? Say, your teachers say, मग तुमचे शिक्षक oh, म्हणतात you used to be better before. अरे अगोदर तू बरा चांगला होता. And your heart knows तुझ्या हृदयाला आणि माहित असतं बरं का that I am not growing. की मी वाढत नाहीये. The time has passed, but I have not grown. वेळ निघून गेली पण माझी हवी तशी वाढ झाली नाही हे तुझ्याही हृदयाला माहिती असतं. That is time warning you. आणि ते वेळ तुला सूचना देत असते. गजर वाजतोय गजर. You know, there was a girl who was always late, एक मुलगी होती नेहमी उशिरा यायची. late to class, शाळेत वर्गात उशिरा, late to church, क्लासला उशिरा, late to family meetings, चर्चला उशिरा, फॅमिली गॅदरिंगला उशिरा, late for everything. सगळ्यालाच उशिरा. ती वेळेत कधी आलीच नाही. One day she said, एके दिवशी ती म्हणाली I am late to my destiny also now. आता माझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला पण माझ्याकडनं उशीरच झाला, लेटच झाला And सगळं. everybody shouted, we knew it. आणि सगळे जोरात ओरडले, आम्हाला माहितीच होतं ये लेट लतीफ आहे. And we used to always tell you, but you never listened to आणि us. आम्ही नेहमी सांगितलं तुला पण तू कधी ऐकलं नाही आमचं. Amen. आमेन. Praise God. हालेलुया. When time becomes your enemy, तर वेळ जेव्हा तुझा शत्रू होईल, destiny becomes मग impossible. आयुष्याची ठरलेली दिशा अशक्य होते. असली तरी सुद्धा अशक्य होते का हातात वेळच नाही. When time becomes your enemy, वेळ जेव्हा शत्रू होते destiny will become मग impossible. ठरलेल्या दिशा अशक्य होतात कारण त्या दिशा घडवायला वेळही हातात पाहिजे ना. What are the blessings of tempered time? आणि वेळ जर आपण योग्य पद्धतीनं नियोजित केली असेल तर त्याचे काय फायदे? Time can also bless us. मग वेळही आपल्याला आशीर्वाद देते. Amen. जर वेळेचं नियोजन व्यवस्थित असेल ना तर वेळेतून आशीर्वाद मिळतो. He makes all things beautiful in his time. लिहिलंय ना तो त्याच्या वेळेत सगळं काही सुंदर करतो असं Amen. लिहिलंय ना. वेळ वेळ हा शब्द आहे. If you honor time, तुम्ही जर वेळेचा मान केला you will rise up faster than your friends. तर तुमच्या मित्रांपेक्षा मैत्रिणींपेक्षा पटकन वर याल. You will rise faster than your friends. मित्र मैत्रिणींपेक्षा पटकन वर याल. वेळेला मान द्यायला शिका. God lifted me up देवाने मला उचललं. वेळेचा मान केलेली माणसं because आम्ही. there were few years that I really went after God. कारण काही वर्ष माझ्या आयुष्यातली जवानीमध्ये मी देवामागे जे लागलो होतो Suddenly he lifted me up from nothing आणि to अचानक somebody. देवाने मला शून्यातनं काहीतरी घडवलं. Amen. आमेन. And you will understand आणि तुम्हाला समजेल the things other people struggle. बाकीच्या गोष्टींसाठी लोक जो संघर्ष करतात You will shine where others fail. त्या गोष्टींमध्ये तुम्ही मात्र चमकाल जिथे बाकीचे अपयशी होत आहेत. There are people who have wasted so much time. काही आहेत ज्यांनी आपली एवढी वेळ वाया घालवली And now the only ministry they have left is to waste your time आणि also. आता एकच मिनिस्ट्री त्यांच्या हातात आहे. काय? तुझी वेळ वाया घालवणं. That is their full-time ministry because they don't have a job. उनका फुल टाइम जॉब है कारण खुद का लाइफ बर्बाद किया अभी आपसे गप्पा मार के आपका लाइफ बर्बाद कर And रहा they है. are seeking you. आणि शोधत असतात आया क्या हो आया क्या कशाला पाहिजे आया They क्या are आया seeking क्या you. ते तुला शोधत Because- असतात. त्यांना भेटायचंच नाही आपण Because their life is gone, their time is gone. कारण त्यांचं जीवन गेलं त्यांची वेळ संपली And they know you are in time. आणि त्यांना माहिती असतं तुझ्या हातात वेळ आहे. मग तुझी वेळ वाया घालवायला येतात. They will take you तुला घेणार because they have somebody with them. कारण त्यांच्या सोबत मग कोणीतरी असल्यासारखं त्यांना वाटतं ना. मग तुला घेणार तुझी वेळ वाया So be घालवणार. careful. जरा सांभाळून. When a man has no value for his own destiny, एखाद्या माणसाला जर स्वतःच्या आयुष्याच्या दिशेसाठीच मान नाही he will never value your destiny. तो काय तुझ्या आयुष्याच्या दिशेचा मान करणार आहे.
Understand this truth. हे सत्य समजून घ्या. त्याला स्वतःच्या आयुष्याच्या दिशेची काही पडलेली नव्हती. Who are your friends? Check it कोण- out. तुझे मित्र कोण आहेत ते तपास. If their life is not made, तुझ्या मित्रांचं जर जीवन घडलेलं नसेल that means they have lost their precious time. याचा अर्थ त्यांनी वेळ वाया घालवली Now they are after your time. आणि आता ते तुझ्या वेळेच्या So मागे that आहेत, you may also lose your precious की time. तुझाही वेळ सगळा बर्बाद व्हावा. And then the birds of the same feather flock आणि together. मग त्यांचे पंख सारखे त्यांची घरटी एकच. Amen. हे लोक ना नेहमी त्याच कट्ट्यावर दिसतात कारण ते सेमच आहेत. When someone has nothing to lose, जेव्हा कोणाकडे काही गमवायचं नसतं they will make sure you also lose something. तेव्हा मग ते मात्र हे नक्की करतात की तुझंही काहीतरी तुझ्यापासून गेलं पाहिजे कारण त्याचं तर हक्क सगळंच लुटलेलं आहे. Say, आता तो तुझं सगळं लुटणार. time wasters are destiny wasters. वेळ वाया घालवणारे आयुष्याची ठरलेली दिशा वाया घालवणारे असतात. Write it down. लिहून घ्या. Time wasters are destiny wasters. वेळ वाया घालवणारे आयुष्याची दिशा वाया घालवणारे आहेत. Some people are not just idle, काही लोक नुसतं आपलं रिकाम टेकडेत असं नाही, they are dangerously idle. धोकादायक रीतीनं रिकाम टेकडेच. Dangerously idle. धोकादायक रिकाम टेकडेत काही Because लोक. their timetable is empty. आणि त्यांचं टाइम टेबल सगळं रिकाम आहे, त्यांना सुचतच नाही काय करायचं. So their mission is only one thing, मग त्यांचं मिशन एकच असतं, to empty yours also. तुझं सगळं रिकाम करायचं. Amen. आमेन. They will never read, कधी वाचणार नाहीत, but they want you to read less. पण तूही कमी वाचायचं. स्वतः तर कधी वाचलं नाही, तुलाही वाचायला लावणार नाही. Yes. स्वतः गड्ड्यात पडला, तुलाही पाडणार. They will never pray, प्रार्थना कधी but करणार they will नाही, want you to pray less. पण तू सुद्धा प्रार्थना एवढं काय प्रार्थना करायची रे, आपण काय एवढे स्पिरिच्युअली आहे म्हणजे काय काय म्हणायचं काय तुम्हाला. Amen. They themselves are falling स्वतः पडतायत and they want you to fall together. आणि तू सुद्धा त्यांच्या सोबत पडावं अशी त्यांची इच्छा आहे. Because failure always loves company. कारण अपयशाला सुद्धा नेहमी संगत आवडतेच. कंपनी कोणाला नको, अपयशाला पण कंपनी पाहिजे. So be very careful. त्याला सांभाळून अगदी Don't say it on their face, but slowly leave their company. त्यांना तोंडावर सांगू नका असं अपमानित करून, पण हळूहळू करून आपणच त्यांची मैत्री बंद करायची. Yes. हळूहळू लांब जायचं, Slowly cut off. हळू त्यांची मैत्री When you सोडायची. know being with them, you are not moving at 60 miles per hour, but by 5 miles per hour, you should know somebody is dragging you behind. तुला जेव्हा कळतं की यांच्या सोबत राहून मी आता 60च्या स्पीडवर असलेला प्रभूसाठीचा 5 वर आलोय, तर आता जास्त अजून काय कळायला Check up हवं. with your friends. मित्र तपासा. Some people don't just waste their own time, they hunt for new victims. काही फक्त स्वतःची वेळ वाया घालवतात असं नाही, तर त्यांना बाकीचे सुद्धा शिकार म्हणून हवे असतात की They आता- are envious about your discipline. आणि ईर्ष्या असते त्यांना. तुझ्यामध्ये जे एक डिसिप्लिन आहे, तुझ्यात एक शिस्तबद्ध जीवन आहे ना, ते जळतात बघून. And they want to distract it. आणि त्यांना विचलित करायचं असतं तुझं लक्ष, की तू डिस्टर्ब हो, तू पण असा जा, म्हणजे डिप्रेशन मध्येच जा मग. They see your focus आणि तुझं लक्ष, तुझा फोकस, एकाग्रता ते बघतात and they want to scatter it. आणि मग त्यांना अशी इच्छा होते की ह्याचं सगळं आम्ही हलवून सोडणार आहे, बंदा बडा अच्छा And आहे, the सब devil चालू is कर. using them. आणि सैतान त्यांना वापरतो. They see your speed also तुझी गती ते पाहतात and they want you to slow down. आणि मग त्यांची इच्छा होते की हा किती करतो, ह्याला आम्ही यांना कुठेतरी अडथळेच घालणार आहे आता. When somebody has lost their future, आणि कोणाचं जर भवितव्य असं गेलेलं आहे, they will try to borrow yours. तर ते तुझं भविष्य उधार घ्यायला येणार ते लोक, कारण त्यांचं तर गेलंच वाया, त्यांना तुझंही वाया घालवायचंय. So run away from people who are experts at wasting time. तर जी मुलं मुली किंवा माणसं वेळ वाया घालवण्यामध्ये माहीर आहेत, त्यांच्यापासनं पळून जायचं, पळून. Because time is not just minutes. कारण वेळ म्हणजे फक्त मिनिटं नाही, Time is destiny. वेळ आयुष्याची दिशा आहे. Time is ठरलेली- destiny. वेळ म्हणजे आयुष्याची ठरलेली And दिशा आहे. destiny has windows. आणि दिशेला खिडक्या असतात. Everything has a timing. सगळ्याला एक वेळ असते बेटा. You're studying in school has a timing. शाळेत अभ्यास करण्याची एक वेळ असते. You're finishing your education from college has a timing. कॉलेज मधून शिक्षण घेऊन बाहेर यायची एक वेळ असते. Your marriage has a timing. लग्नाला एक वेळ असते. Your purpose has seasons. संकल्पांना पण ऋतू असतो. And if you miss that season and the journey becomes harder, आणि ते ऋतू, ती वेळ तुम्ही गमावली की प्रवास अवघड होतो. the journey becomes harder. आयुष्याचा प्रवास अवघड होता ना, जे विशित करायचं ते 50शीत केलं तर अवघडच होणार So आहे. write this down. ते लिहून ठेवा. Late preparation उशिरा केलेली तयारी creates emergency decisions. तात्कालिक निर्णय घ्यायला लावते. का? तर ते ऑलरेडी रनिंग लेट, त्यांना ऑलरेडी उशीर झालाय, मग आपलं तात्कालिकतेत काही निर्णय घेतात. And so when you make emergency decisions, there are chances of you making wrong आणि decisions. तात्कालिक निर्णय घ्यायला गेलं की त्याच्यामध्ये संधी असते की तुम्ही चुकीचे निर्णय कदाचित घेऊ शकता, बिकॉज यू आर ऑलरेडी रनिंग लेट, तू उशीर केलाय.
And emergency decisions create lifelong regrets. आणि तात्कालिक निर्णय घेऊन मग आयुष्यभरासाठीचा खेद करत बसावं लागतं की मैंने क्यों ऐसा किया मुझे मालूम नहीं. See, you have time. आत्ता कसं आहे, तुमच्या हातात वेळ आहे. So learn from people who delayed too long. तर ज्या लोकांनी खूप उशीर केलाय सगळ्या गोष्टींना, त्यांच्याकडून तुम्ही शिकायचं. Some wasted their study season काहींनी आपला अभ्यास करायचा जो ऋतू होता तो वाया घालवला and now they are struggling to catch up. आणि आता संघर्ष चाललेले आहेत बिकॉज दे आर ऑलरेडी रनिंग लेट. Some wasted their purity season आणि काहींनी त्यांचे शुद्धतेचे काळ सगळे वाया घालवले and now they are healing from wounds they never needed. आणि मग आता अशा जखमांपासून आरोग्य शोधतायत की ज्या जखमा टू बिगिन विथ त्यांना Wrong व्हायलाच relationship नको. also will spoil your body and your mind. चुकीचं नातं बांधून सुद्धा शरीर आणि मन दोन्हीचा नाश होईल. Because intimacy, when it reaches your body, if you don't know the other person, your life will get spoiled. कारण ती जवळीकता शेवटी जर तुमच्या शरीरापर्यंत येऊन पोहोचली तर शरीर सुद्धा नाश पावे. There is a season for everything. प्रत्येक गोष्टीचा एक समय आहे. You know, there is a season for marriage also. लग्नाची पण एक वेळ असते. Some wasted their marriage season काहींनी लग्नाची ती वेळ तो ऋतू वाया घालवला and now they are praying for what obedience would have given them easily. आणि आता प्रार्थना करतायत, पण पूर्वीचं आज्ञापालन करून जे सोप्या रीतीने मिळत होतं त्याला आता प्रार्थना करायला लागतायत. Amen. आमेन. एक वेळ असते, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. Third point. 3. The power of decision. निर्णयातलं सामर्थ्य, How choice will become your destiny. की निर्णय तुम्ही जे निवडता त्यातून सुद्धा तुमची दिशा कशी घडते. Deuteronomy 30 verse 19. अनुवाद 30 आणि त्यातलं 19वे वचन. I have set before you life and death, blessing and cursing, therefore choose life. अनुवाद 30 आणि त्यातलं 19वे वचन असं म्हणतं की आज मी आकाश व पृथ्वी यांना तुम्हा विरुद्ध साक्षी करून ठेवतो. जीवन मरण आशीर्वाद शाप ही मी तुझ्या पुढे ठेवली आहेत. यास्तव तू म्हणजे तू आणि तुझ्या संतानाने जगावे म्हणून तू जीवन So, निवडून घे. destiny is not a mystery. आयुष्याची ठरलेली दिशा काही गुपित नाहीये. Destiny is a series of decisions that you take तर every तो day. निर्णयांची एक सिरीज आहे जे निर्णय तू रोज घेशील. So where you are today आज जिथे तू आहेस is a product of your decision. काल तू जे निर्णय घेतले त्यामुळे आहेस. Amen. Amen. And where you will be tomorrow आणि उद्या तू जिथे पोहोचणार आहे is a product of decision that you take today. ते आज जे तू निर्णय घेतले त्यामुळे होणार आहे. See, your decisions are the architect of your destiny. तुझे निर्णय तुझ्या आयुष्याच्या दिशेचा आर्किटेक्ट आहेत. You don't need to be 60 to destroy your life. तुझ्या जीवनाचा नाश करून घ्यायला तू 60ला गेलं पाहिजे असं गरजेचं नाही. जीवनाचा नाश तुझा 20त पण होऊ शकतो. Are you getting me? कळतं ना मी काय म्हणतो? 60लाच गेलं पाहिजे असं काय नाही. इन 20s ऑल्सो यू कॅन बी डिस्ट्रॉइड. You don't need to be old to become great. म्हातार व्हायची गरज नाहीये थोर व्हायला. All you need is one wrong decision एक चुकीचा निर्णय घे or one right decision. किंवा एक योग्य निर्णय घे, बास असतो थोर व्हायला. एक चुकीचा निर्णय घे, बास असतो नाश व्हायला. So youth is a season तर जवानी एक ऋतू आहे where decisions are the sharpest जिथे निर्णय फार टोकदार धारदार and असतात the consequences are also the loudest. आणि त्याचे परिणाम सुद्धा जोरदार असतात. Amen. Amen. A man making mistakes at 60 will not really drown him, एखाद्या माणसाने 60त काही चूक केली तो असा काही खूप बुडणार नाहीये. but when you make mistake at your age, पण तुम्ही तुमच्या वयात जर चूक केली it will be a big तर destruction. बरंच नुकसान होऊ शकतं. क्यों? जिंदगी बहुत बाकी है अभी तेरी. See? And you can never pray your way into future आणि भविष्यात मग तुम्ही प्रार्थनेने मार्ग नाही काढू शकत. if you are fighting against your own decisions. जर स्वतःच्याच निर्णयांविरुद्ध लढत बसलेली असाल, करू नाही करू, क्या करू, करू नाही करू, क्या करू, हेच जर चाललं असेल And you cannot fast into a destiny your choices are contradicting. आणि तुमची निवडच जर विरोधात असेल, विरोधाभास जर असेल तर ती दिशा घडणारच See, नाही. some people fast. काही लोक उपास करतात. मी fasting prayer केलंय. उपास प्रार्थना मी That will केलेली. not help. Your decisions also should flow with it. उपास प्रार्थना करून असं म्हणजे जादू तर होत नाही ना. तुला ते निर्णय सुद्धा त्यावेळेला घ्यायला लागणार आहे. Amen. Amen. You cannot fast yourself into a destiny. आणि आयुष्याच्या दिशेमध्ये ते मला म्हणायचंय की असं उपास करून प्रार्थना करून पण आपण जाणार नाहीये. When your choices are contradictory, that fasting and prayer will not help you. तुझी निवडच सगळी विरोधातली आहे तर ती उपास प्रार्थना तुला काय मदत करणार आहे? Fasting and prayer will help you if your decisions are proper. तुझे निर्णय बरोबर असतील
नसतील तर मग उपास प्रार्थना तुला मदत Yes, करेल. prayer is powerful, प्रार्थना सामर्थ्यवान आहे, मी प्रार्थनेचा माणूस आहे सांगतोय तुम्हाला. but पण decisions are portals. निर्णय पोर्टल असतात ना त्याचे. Amen. निर्णय ते निर्णय त्या वेळेला घ्यायला हवे. And the sad thing is, God also cannot decide for you. आणि मग दुःखाची बाब ही आहे की देव सुद्धा तुझ्यासाठी ठरवू शकत नाही, कारण ठरवायची कुवत, सामर्थ्य आणि इच्छा देवाने तुला दिली आहे. God cannot make a decision for you. तुझा निर्णय देव नाही घेऊ शकत, तुझा निर्णय तुलाच घ्यावा लागेल. He can advise you. देव तुला सल्ला देईल, God can guide you. देव तुला मार्ग दाखवेल, He can even warn you. देव तुला सूचनाही देईल. But ultimately you decide. सरते शेवटी तुला निर्णय घ्यावा लागेल आणि ठरवावं लागेल. ते म्हणतात ना, घोडे को पानी तक ला सकते हैं, पानी उसको खुद को पीना होगा. Your future is in your hands. तसं तुझं भविष्य तुझ्या हातात आहे. You decide. तू ठरव, Amen. तू ठरवायचंय. सल्ला बिल्ला हे ते सगळं सगळं सांगतील, ठरवायचं तू आहे. Your destiny also is not decided by prophecy. आणि तुझ्या आयुष्याची दिशा हेही महत्वाचं आहे. प्रॉफेसीवर नाही ठरत हा. It is decided by your choices. तुझ्या निवडीवर आहे सगळं. तू काय Even if निवड. prophecies come, if you don't make a decision, those prophecies will not work. आणि जरी प्रॉफेसी तुझ्यावर काहीतरी आली तरी सुद्धा त्या वेळेला जर तू ते निवडलं नाही आणि निर्णय घेतले नाही तर ती प्रॉफेसी पूर्ण होणार नाही. जसं डीजे अंकलनी पास्टर पीटर वरती प्रॉफेसी दिली होती, यू विल बी विनिंग सोल्स इन हंड्रेड्स अँड थाउजंड्स. पण ते त्यात चालले ना, मग ते I have to घडलं. decide. त्यांना निर्णय घ्यावा लागला ना, Amen. मग घडून आलं ना. असं घडतं का? जसं आमचं तुमचं तसं See, तुमचं. you may be in a speedboat, it is taking you forward, but it's not taking in the right direction. समजा तुम्ही एखाद्या स्पीड बोट मध्ये आहात, ती तुम्हाला पुढे नेतीये पण योग्य दिशेला नेत नाहीये, तो स्पीड बोट का क्या करे? Decisions are the steering wheel of your lives. निर्णय म्हणजे तुझ्या आयुष्याचं स्टिअरिंग आहे. स्टिअरिंग चाक. You can driving. also be very anointed तुम्ही असाल फार अभिषिक्त, नो डाऊट, and you can still drive into a ditch. तरी सुद्धा तुम्ही खड्ड्यातच गाडी चालवून नेत असाल अभिषिक्त असूनही. Yeah, it is possible शक्य आहे, because of your choice. कारण तुझी निवड चुकली. You may be fully anointed, but you just steer it into a ditch, it will तू fall. अशी अगदी खूप अभिषिक्त, पण तुझी गाडी तू खड्ड्यात टाकली आयुष्याची. That anointing will not save तर you. अभिषेक तुला वाचवणार नाहीये. Say, choices, निवड निवड decisions. निवड निर्णय You can निर्णय. be gifted तुझ्याकडे कलागुण असतील, and still choose the wrong direction. देणग्या असतील, कलागुण प्रतिभा असतील, आणि तरी तुझं काहीतरी चुकीची दिशा चुकली तर मग संपलं. Your destiny does not move just because you are shouting. आयुष्याची दिशा तू आरडाओरडा करतो म्हणून नाही घडत काही. Amen. Amen. Your destiny moves when you make the right choices that match. आयुष्याची दिशा तू जेव्हा योग्य निर्णय आणि निवड करतो ना त्यावेळेला पुढे जाते. Heaven watches your decisions. स्वर्ग तुझा निर्णय बघत आहे की आता हा काय ठरवणार. इन स्मॉल स्मॉल थिंग्स, नॉट इवन ओनली बिग थिंग्स, स्मॉल स्मॉल थिंग्स. And when you make the right decisions, heaven backs you. आणि तुम्ही जर योग्य निर्णय छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत घेतले तर स्वर्ग तुला पाठिंबा देईल. God gave you the power to choose देवाने तुला निर्णय आणि निवड करायचं सामर्थ्य दिलंय ना, because your will is your life. कारण तुझी इच्छा तुझं जीवन आहे. That's why Jesus said, whoever will म्हणून येशू follow me. म्हणाले, ज्या कुणाची इच्छा होईल तो माझ्या मागे चालेल. Mark 8:34. Whoever wants, whoever wills. मार्क 8:34, ज्याची इच्छा आहे, ज्याला स्वतःहून मनापासून इच्छा आहे Say, त्याने माझ्या मागे यावे. he didn't force anyone. बळजबरी कुणालाच प्रभूने केली नाही, See, because decisions are so powerful that God himself respects them. कारण निर्णय फार सामर्थ्यवान असतात आणि देव त्या निर्णयांचा आदर करतो. Esau decided wrongly एसावाने चुकीचा निर्णय घेतला and lost his destiny. आणि आयुष्याची ठरलेली दिशा हातातनं त्याच्या गेली. Ruth decided rightly रूथने योग्य निर्णय घेतला and entered into a prophecy. आणि प्रॉफेसीत प्रवेश केला. Daniel decided not to defile himself दानिएलनी पण बरोबर निर्णय घेतला की मी स्वतःला विटाळणार नाही. and God lifted him up. देवाने त्याला उचललं. Joshua decided, योशुआने निर्णय घेतला as for me and my house, we will serve the की Lord. मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार, तुम्ही तुमचं निवडा. And God raised him up. देवाने त्याला उचललं. Solomon decided wrongly शल्मोनाने चुकीचा निर्णय घेतला and great was his fall. आणि शल्मोनाचं पतन किती मोठं झालं. Amen. आमेन. So your choices can introduce you to a future that you have never even thought तर about. तुझी निवड, तुझे निर्णय तुला अशा कुठल्या तरी भविष्याची ओळख करून देतील ज्या भविष्याचा तू विचार सुद्धा केला नव्हतास. Praise God. पण निर्णय आणि निवडी बरोबर पाहिजेत. Amen. Amen. It's so important. अतिशय महत्वाचं आहे हे. And nobody wakes up suddenly becoming great. आणि अचानक कोणी थोर होत नाही ना, की एका रात्रीत हे थोर झाले आणि गवगवा व्हायला लागला यांचा. असं होत नाही. And nobody wakes up also suddenly destroyed. आणि अचानक कोणाचा नाशही होत नाही. It's a decision. निर्णय A निर्णय small decision. लहान-लहान निर्णय. Everyday decision. रोजचे निर्णय, Daily decision. रोजचे 24 तासात Silent मी काय काय decisions. करणार आहे. शांतपणे घेतलेले निर्णय 24 तासाचं विभाजन मी कसं करणार आहे. Say,
Joseph decided purity योसेफाने ठरवलं मी And became अपवित्र a- होणार नाही, मी पवित्र जीवन जगणार. and became a governor. आणि झाला ना, गव्हर्नर झाला ना मिस्र देशाचा. David decided worship दाविदाने आराधना ठरवली, मी आराधना करणार. and became a warrior king. आणि झाला ना योद्धा राजा. Samuel decided obedience शमूएलाने ठरवलं मी आज्ञा पालनात राहणार. and became a prophet. झाला ना संदेष्टा. The prodigal son decided or made a decision of rebellion उदया मुलाने ठरवलं मी बंडखोर होणार and he entered destruction. आणि गेला नाशात. त्याने ठरवलं मी बापाचं ऐकणारच नाहीये. See? मग झाला उधळा, गेला नाशात. But when he decided to return back, पण जेव्हा त्याने परत यायचा निर्णय घेतला बापाकडे, he got all that he lost. त्या गेलेलं सगळं परत मिळालं. Amen. निर्णय निर्णय बेटा, निर्णय वेळेत निर्णय घ्या राजा. Don't make excuses कारण नका लावू, because they are decisions wearing disguise. कारण की ते निर्णय वेषांतर करून आलेले आहेत. मग How do कारणं you लावली know तर. that you are making wrong decisions? तुला कसं कळणार तू चुकीचा निर्णय घेत आहे? Your peace disappears. शांती जाते, अस्वस्थ होतो, माणसाला चैन पडत नाही Your results reduce. आणि तुझे रिझल्ट कमी दिसतात, तुझ्या कामात फळ नाही दिसत, Your spiritual life drops. आध्यात्मिक जीवन पडलेलं दिसतं. Your parents start warning you. समजून येतं, मग तुझे आईबाप तुला वॉर्निंग देतात Something is wrong with की you. तुला काहीतरी You are not झालं, behaving properly. अगोदर सारखा तू आता नीट वागत नाहीस, तुला Your काहीतरी mind झालंय. becomes confused. तुझं मन गोंधळतं, Your लक्ष लागत conscience नाही, becomes noisy. एकाग्रता नाही, सद्विवेक भावामध्ये सगळा गोंगाट, Your progress becomes slow. प्रगती एकदम हळू, Your joy becomes weak. आनंद एकदम दुबळा, Your destiny becomes blurry. आयुष्याची दिशा अंधुक, तुझं तुलाच कळेना तू काय करतोय, तुला काय करायचंय, Amen. असं होतं. मग And if you have made a wrong decision, run to God. आणि तुम्ही समजा तुझ्या लक्षात आलं की माझ्याकडनं चुकीचा निर्णय झालाय, ठीक आहे, देवाकडे परत Ask for wisdom. देवाकडे पळत ये, ज्ञान माग देवाला. Ask for restoration. देवाला सांग मला पुनर्वसित कर, माझा निर्णय चुकला का, अजूनही तुझ्या हातात वेळ आहे. Third point. 3 The law of association. संगत. Is the fourth point? 4 Sorry. संगत. The law of association. संगत. कुणाची संगत आहे? कोण आहे तेरे मित्र मैत्रिणी, कोण आहे तेरे दोस्त? Your friends are your future. तुझे दोस्त तुझं भविष्य आहेत. तुझे दोस्त बघून मी सांगेल तुझं काय होणार आहे. Proverbs 13:20. नीतिसूत्र 13:20. Walk with the wise and you will become wise. Walk with the fools and you will suffer. तुम्ही सुज्ञान सोबत चाला म्हणजे सुज्ञ व्हाल, मूर्खांसोबत चाललात तर त्रास होईल. Destiny does not grow in isolation. आयुष्याची ठरलेली दिशा एकांतात घडत नाही. No one becomes great alone. कोणीही एकट्याने मोठं होत नाही बरं का, Neither anybody becomes destroyed alone. किंवा कोणी एकट्यानं नाश पावत नाही. God uses people to build you up. देव लोकांना वापरतो तुम्हाला उंच करायला, तुम्हाला वाढवायला. God uses friends to build you up. देव मित्रांना सुद्धा वापरतो तुझा उत्कर्ष करायला, तुला वर आणायला. Satan uses your friends to आणि destroy you. सैतान तुझ्या मित्रांना वापरतो तुझा नाश करायला. So find out whether those friends came from God or from the devil. तर तुमचे मित्र मैत्रिणी देवाकडचे आहेत का सैतानाकडचे ते तुम्ही शोधा. Don't say, oh, he's a nice person. असं म्हणू नका, नाही तो चांगला आहे. हा, चांगला आहे, किती चांगला आहे. Your association is the prophecy of your future. तुझी संगत तुझ्या भविष्याची प्रॉफेसी आहे. You don't need prophecy. तुला प्रॉफेसीची You don't गरज need to नाही. go to prophets. तुला प्रॉफिट कडे जायची गरज नाही. Your friendship संगत, तुझी मैत्री, is the prophecy of your future. तुझी मैत्री तुझ्या भविष्याची प्रॉफेसी आहे. तुझ्या मित्रामैत्रिणींवरती ठरेल तुझं काय होणार आहे. So you don't need to be a prophet to know your future. आणि मग काही प्रॉफिटची गरज नाही तुला की मी जाऊन त्यांना विचारतो मेरा क्या होने वाला है बताओ ना. Just study his friends. You'll come. केवळ त्या मुलाचे किंवा मुलीचे कोण मित्रमैत्रिणी आहेत ते बघा आणि कळतं. Because your circle is a compass for you. कारण तुझं वर्तुळ जे आहे ना ते कंपस आहे तुझ्यासाठी. Your company is your direction. तुझी जी संगत आहे ना ती तुला चालवते. कधी कधी कळतं बघा आणि आपण म्हणतो हा नाही बोलत आहे, See? इसका दोस्त बोल रहा. आमच्या सारख्यांना लगेच कळतं ये नहीं बोल रहा, कि वो दोस्त ने भरा हुआ बोल रहा है. Your friends are either ladders for you or they are cages for you. तर एक तर तुमचे मित्र मैत्रिणी यशाची शिडी आहेत नाही तर पिंजरा आहेत. Write this down. हे लिहून ठेवा. Your friends are either ladders for you or they are cages for you. एक तर मित्र मैत्रिणी तुझी यशाची शिडी बनतील नाही तर पिंजरा बनतील की ज्यात तू कायमचा बंद राहशील. Show me your friends and I can show you your destiny without prayer. मी कितीतरी वेळा तुम्हाला म्हटलेलो आहे मला तुमचे मित्र मैत्रिणी दाखवा, अजिबात प्रार्थना न करता डोळे मिटून मी तुम्हाला सांगेन की तुमचं भविष्य काय आहे विदाउट प्रॉफेसी. Amen. फारशांना आनंद झाला नाही, बट सत्य कडू असतं ना बेटा,
सत्य See, आहे. destiny is decided not only by what you believe, आयुष्याची दिशा केवळ तुझा कशावर कुणावर विश्वास आहे यावर ठरत नाही, but by who walks with you. पण तुझ्या सोबत कोण चालतंय त्याच्यावर आयुष्याची दिशा ठरेल. Satan may not directly attack you. आणि सैतान डायरेक्टली तुझ्यावर हल्ला नाही करणार. He will attack you through a wrong friend. सैतान चुकीच्या मित्रांद्वारे आणि मैत्रिणींद्वारे तुझ्यावर अटॅक करेल. See, सगळे बिघडलेले. God may not bless you directly. आणि देवही तुला डायरेक्ट आशीर्वाद नाही देणार. He will bless you through a right friend. देव तुला योग्य मैत्रिणींद्वारे आशीर्वाद देईल. Amen. Amen. So your friends can either open heaven for you or they can open hell for तर you. एक तर मित्र मैत्रिणी तुझ्यासाठी स्वर्ग उघडतील नाहीतर नरक उघडतील. ठरव आता काय करायचंय. A boy followed friends who loved trouble, एक मुलगा अशा मित्रांमागे चालला ज्यांना त्रासच and आवडायचे. they said, "Let's all hang together. आणि ते नेहमी म्हणायचे चला ना लेट्स हँग We'll hang आउट out. लेट्स हँग आउट We'll enjoy. We'll मजा party." करू चला ना मजा टाइम पास चलो ना चलो. They never visited the library of the school. आणि कधी शाळेच्या वाचनालयात वगैरे काही Never वाचायला वगैरे visited a कधी गेले church. नाही. Never prayed. का कधी चर्चला गेले नाही का कधी प्रार्थना नाही का कधी हात जुडले नाही का But काय. one place they always visited. एका जागी नेहमी गेले. Wherever Wi-Fi was strong, they went there. जिधर वाईफाई स्ट्रॉन्ग लगता उधर गए भले फिर स्टारबक्स महंगा हो मैं उधर की कॉफी पीता क्योंकि वो वाईफाई अच्छा छोड़ता. See? स्टारबक्स महंगी And कॉफी so, पी रहा. and so wisdom was weak. तर ज्ञान कमी पडलं अशक्त पडलं. And exam day came, आणि मग होता होता परीक्षेचा दिवस आला and he looked at the papers, आणि त्याने पेपर पाहिला and he said, "This is not from our school." आणि म्हटलं अरे आमच्या शाळेतलं नाहीये. हो का The तू teacher शाळेत said they असं- are, तर शिक्षक म्हणले सगळं शाळेतलंच आहे. but you are attending a different school, हा, तू शाळेत नाहीयेस ना तुझी शाळा वेगळी आहे. the school of wrong association. तू चुकीच्या संगतीत बसला चुकीच्या मित्रांबरोबर बसलाय See? म्हणून तुला कळत नाही. If you walk with chicken, you will scratch like chicken on the ground. तुम्ही कोंबड्यांमध्ये राहिलात तर कोंबडी सारखंच जमिनीवरती खाजवत राहाल. But if you fly with eagles, जर गरुडांबरोबर झेप घेतली you will reach heaven. तर स्वर्गात पोचाल. जरा ठरवा कोण मित्र आहेत नीट बघा चांगले शोधा. You will touch the sky. आकाशापर्यंत पोचाल मग तर. See, Samson was destroyed by one wrong relationship. बघा ना शमशोनाचा नाश कसा झाला. एक चुकीचं नातं जे त्यांनी बांधलं ना त्यात खलास. Solomon got corrupted by wrong association. सलमोन कसा भ्रष्ट झाला चुकीची संगत आणि काय. Abraham was saved अब्राम वाचला because he separated himself from Lot. कारण at the right लोटापासून time. त्याने स्वतःला योग्य वेळेत वेगळं केलं की भरे मेरे भाई का बेटा है इसको अलग करना पड़ेगा इसकी बुद्धि कुछ अलग ही चल रही. Otherwise, I'll become like him. नाही तर मी आणि त्याच्यासारखा व्हायचा. Amen. म्हणून अब्राम वेगळा झाला. बरं झालं. And Daniel prayed, दानिएलनी प्रार्थना केली and he was preserved by his godly friends. आणि three त्याच्या friends. भक्तिमान मित्रांनी त्याला वाचवलं टिकवलं. Shadrach, Meshach, Abednego. शद्रक मेशक अबेदनगो दानिएलचे भक्तिमान मित्र. David also sought for good friends, दावीद पण चांगले मित्र शोधायचा. and he found one in Jonathan. आणि योनाथानात त्याला एक चांगला मित्र सापडला जरी तो शौलाचा मुलगा होता. Amen. आमेन. Association is a spiritual law, संगत आध्यात्मिक नियम आहे. and it always works whether you believe it or not. आणि विश्वास ठेवा न ठेवा पण संगतीचा परिणाम होतोच. What are the signs you are with wrong friends? आणि काय चिन्ह असतात की तुमचे मित्र चुकीचे आहेत मैत्रिणी चुकीच्या आहेत याची चिन्ह काय. Your prayer life drops. तू प्रार्थनाच करत नाही अजिबात. Your respect for your parents reduces. आई बापाला आदरच देत नाही का. आई बाप काय कचरा आहेत का रे. Your studies suffer. अभ्यास करत नाही तू अजिबात. Your काय? discipline breaks. शिस्त नाही व्यसन आहेत. Your language becomes corrupt. भाषा बिघडली तुझी सगळी. Your decisions become foolish. निर्णय तुझ्या मूर्खासारखे बावळासारखे. Language turns sour. आणि भाषा पण तुझी सगळी आंबट. Your night life becomes suspicious. आणि रात्रीचं तुझे बाहेर जीवन जगतो त्याच्यावर मग संशय यायला लागतात की एवढ्या रात्रीचं हे काय करतो. Your behavior at home changes. घरचं तुझं वागणं बदलतं. Your peace disappears. तुझ्यातली शांती जाते. Your passion for destiny fades away. आयुष्याच्या दिशेसाठीचा तुझा आवेश संपून जातो. If your parents say, आणि तुझे आई वडील तेव्हा तुला म्हणाले "This friend is changing you," हा तुझा मित्र आणि ही तुझी मैत्रीण तुला बदलते बर का. believe them, त्यांच्यावर विश्वास ठेवा. because they are watching your transformation from the outside. कारण तुझे आई वडील तुझ्यामध्ये जे बाहेरनं रूपांतर झालंय ना तुझा जो स्वभाव बिघडलेला आहे ना ते बघतायत. Amen. आणि मग त्यांना कळतं की संगत चुकीची आहे. What are the signs that you are with right friends? काय चिन्ह. तुम्ही योग्य आणि चांगल्या मित्रमैत्रिणींमध्ये आहात याची काय चिन्ह. You pray more.
तुम्ही जास्त प्रार्थना You करता, study better. तुम्ही अभ्यास चांगला You करता, dream higher. तुम्ही स्वप्न चांगली You बघता, behave respectfully. तुम्ही आदर देऊन वागता, You grow spiritually. आध्यात्मिक वाढता, You बायबल become वाचता, disciplined. शिस्तबद्ध राहता, You make wiser decisions. निर्णय पण सुज्ञ घेता. Your family notices the transformation. आणि मग तुझ्या परिवाराला पण दिसतं की किती चांगला बदल आलाय Your याच्यात. teacher notices maturity. तुझ्या शिक्षकांनाही दिसून येतं की हा किती समंजस आहे. Your mind becomes clearer. तुझं मन एकदम क्लिअर होतं. And then your parents also say, आणि मग तुझे आई वडील पण म्हणतात, I see a change in you. मला तुझ्यात A change for the better. मला तुझ्यात चांगला बदल आलेला दिसतोय. And whoever the friends are, आणि तुझे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत ना, stick with them for life. त्यांना धरून राहा आयुष्यभराला, कारण तुझ्यात चांगला बदल आलाय. Amen. आमेन. Because the right friends make you better. कारण योग्य मित्रमैत्रिणी तुम्हाला चांगलं करतात. Wrong friends make you bitter. चुकीचे मित्रमैत्रिणी तुम्हाला कडू करून ठेवतात. Amen. मग नाही ते तुम्ही करायला लागता. A girl became more focused, एक मुलगी जास्त एकाग्रतेनं जगू लागली, more disciplined, जास्त शिस्तबद्ध, more peaceful. जास्त शांतिमय. And people asked, what happened? आणि लोकांनी तिला विचारायला सुरुवात केली, काय झालं? She said, ती म्हणाली, I met a godly friend. मी एका भक्तिमान मैत्रिणीला भेटले. See, sometimes one good friend is better than 100 sermons. कधी कधी एक चांगला मित्र आणि मैत्रिणी बास असतो. 100 उपदेशांच्या पुढे सुद्धा एक चांगला मित्र आणि एक चांगली मैत्रीण कधी कधी बास असते. But another boy, he became rude, पण एक दुसरा मुलगा होता, तो उद्धट झाला, lazy, आळशी झाला, disrespectful. आदर देत नव्हता. His mother said, this is not my son. भाषा बदलली त्याची. मग आई म्हणाली, हा माझा मुलगा नाहीये, This is the son of his friends. मित्रांचा मुलगा आहे हा माझा नाही, हा नो मोर माझा, हा मित्रांचा आहे. Because association is louder than upbringing. कारण संगत संस्कारांपेक्षा जोरात बोलते. संगत आई बापांनी घातलेल्या संस्कारांपेक्षाही जास्त जोरात बोलते. Your संगत. friends are the silent prophecy over your destiny. तुझे मित्र आणि मैत्रिणी तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेवरची शांत प्रॉफेसी आहेत. A wise friend is a gift from God. सुज्ञ मित्र मैत्रीण देवाकडनं आलेली गिफ्ट आहे. Don't हा. leave them. त्यांना सोडू नको. Amen. अच्छे दोस्तों को, अच्छे फ्रेंड्स को छोड़ मत. A foolish friend is a trap. मूर्ख मित्र जाळ आहे. Destiny always grows in a good atmosphere. आयुष्याची ठरलेली दिशा चांगल्या वातावरणात वाढते. When the atmosphere is right, ज्या वातावरण बरोबर आहे you are moving in the right destiny. म्हणजे तुम्ही योग्य दिशेत चाललाय. See? हा. And wrong friends don't waste time, they waste your destiny. आणि चुकीचे मित्र वेळ नाही वाया घालवत, तुमची ठरलेली दिशाच वाया घालवतात. Amen. म्हणून चुकीचे मित्र मैत्रिणी नकोत. आमेन. आमेन म्हणा. बोलो आमेन. A friend who fears God is a shield for your future. जो मित्राची मैत्रीण देवाचं भय बाळगते, तुमच्या भविष्यासाठी ते ढाल आहेत. कारण त्यांच्यात देवाचं भय आहे. If your circle does not challenge you, तुझं वर्तुळ संगतीचं जर तुला आव्हान देत नाही, one day it will choke you. एके दिवशी तुझा गळाच दाबेल. Because if they accept everything, all your nonsense, कारण की तुझं जे मित्रांचं वर्तुळ आहे ते तुझ्या सगळ्या नॉनसेन्सला स्वीकारत आहे. association is transportation. संगत रूपांतर घडवते, चांगलं का Amen. वाईट. So choose your vehicles correctly. तर तुमच्या गाड्या व्यवस्थित निवडा. कुठलं गाडीत तुम्ही बसतात ते बघा. कुठल्या गाडीवर बसताय बघा. खड्ड्यात घेऊन जातात का पुढे घेऊन जातात. कुठली गाडी Which घेतली बघ. vehicle you are sitting in? कुठल्या गाडीवर बसलाय बघ. ती गाडी खड्ड्यात नेणार आहे का कुठं नेणार आहे. Amen. चर्चला येणाऱ्या गाड्या पकडा. मित्रमैत्रिणी काही चर्चला येणारे आहेत, आय सजेस्ट त्यांना पकडा. Some friends walk with you. काही मित्रमैत्रिणी तुमच्या बरोबर चालतात, Some walk through you. काही तुमच्या मधून चालतात. सम वॉक ऑल ओव्हर यू, काही तुझ्यावर चालतात. And so fire reveals friendship quality. तर अग्नी प्रगट करते तुझी मैत्री कुठल्या दर्जाची आहे. If your friend is comfortable with sin, समजा तुझा मित्र किंवा मैत्रीण पाप करण्यामध्ये पण एकदम आरामात आहे की काय नाही होत, चालतं. he is the enemy of your purpose. म्हणायचं तुझ्या आयुष्याच्या संकल्पाचा अवैरी आहे. Amen. हा म्हणतो काही नाही होत, पाप सर्रास करायचं. हो का. If you have wrong friends, जर चुकीचे मित्रमैत्रीण असतील ना, step back gently. तर हळूवारपणे मागे निघून जायचं Disconnect quietly. आणि हळू संपर्क तोडायचा. Don't make a big drama. मोठासा ड्रामा करायची गरज तुझ्यासाठी तुझ्यामुळे मी इथं आलो, असं नाही. झालं माझं, हा. असं झालं नुसतं. नाटकबाजी No. करायची गरज नाही. तेरे वजह से सब हो गया, तेरे वजह से ऐसा No. हो गया. ते
नकोच गरज नाहीये. No drama. असा drama No नको. insults. Use wisdom. Just ड्रामा walk नको, away. अपमान नको, ज्ञान वापरा, त्यांच्यापासून लांब जा. And ask God for new friends. आणि देवाला सांगा की मला नवीन मित्र दे. Ask God for destiny helpers. देवाला सांगा आयुष्याच्या दिशेला मदत करणारे मित्र दे. Ask God for spiritual companions. आध्यात्मिक संगत दे. दे बाप्पा मला म्हणा. Amen. वा वा, Pray हालेलुया. for Daniels. दानिएल साठी Pray प्रार्थना. for Joseph दानिएल, योसेफ असे and उभे राहा. Jonathan योनाथान, and Shadrach and Meshach and शद्रक, मेशक, Abednego अबेदnego असे and उभे राहा. godly influences. आणि दैवी सगळी छाप पडली पाहिजे. Spend quality time with That's- God loving friends. देवावर प्रेम करणाऱ्या मित्रांमध्ये चांगली वेळ घालवा. Choose friends that always pray. जे मित्र मैत्रिणी प्रार्थना करतात त्यांच्यासोबत वेळ घालवा. Choose circles that always dream. आणि जे वर्तुळ नेहमी स्वप्न पाहतं देवासाठीच त्यांच्यासोबत वेळ Choose घालवा. friends who come to church. जे जे चर्चला येतात आणि चर्चला इमानानं प्रामाणिकते येऊन वचन ऐकतात Your त्यांची life has to be made. जीवन बनलं पाहिजे You की have to नाही? be successful. यशस्वी व्हायला हवंय You ना. have to get promotion. तुला प्रमोशन मिळायला हवंय ना. You have to reach an age where you will have selection of brides त्या and वयापर्यंत grooms. त्या वयापर्यंत तुला पोचायला हवं की ज्या वयामध्ये रांग लागेल तुझ्याशी लग्न करणाऱ्या मुलांची आणि मुलींची. इतना डिमांड बढेगा You तेरा. don't have to be running after anybody at this age. कोणाच्याही मागे धावायला लागणार नाही तुला. Establish yourself and your foundation, and स्वतःला people will line up. स्वतःला स्थिर स्थावर कर, स्वतःचा पाया दणकट कर, मुलं मुली लाईन लावतील. जिधर मैं खड़ा हो जाता हूँ लाइन Line उधर से शुरू हो जाती है. मुलं मुली लाईन लावतील म्हणतील विल यू मॅरी मी. Choose circles that will push you upward. आणि असं वर्तुळ निवडा की ते तुम्हाला वर नेईल. Avoid secret friendship. बाकी असे गुपित मित्र मैत्रिणी अजिबात नको. Some of your friends don't want to meet your parents. हो ना, तुमच्यातल्या काही मित्रांना आणि मैत्रिणींना तुमच्या आई वडिलांना भेटायची इच्छा नको नसते. नको नको. Because they know. त्यांना माहितीये What they are. ह्यांचे आई वडील आध्यात्मिक आहेत. आमची तोंड बघूनच सांगतील ये पपी है इसको छोड. So avoid secret friends that damage your destiny. त्यातले गुपित मित्र मैत्रिणी सोडायचे. तुमच्या दिशेला ते डॅमेज करतायत. Protect your heart. हृदय सांभाळ Guard your space. आणि जागा सांभाळ. Do not compromise or sacrifice your future for temporary company. रद्दबदल करू नको. भविष्यावरची रद्दबदल करू नको. तात्पुरत्या मैत्रीवरती कशाला आपण आपल्या भविष्याची आयुष्याची रद्दबदल In करायची. school we had friends. शाळेत आपले मित्र होते. अरे मी कधी सोडणार आहे तो म्हणतो मी पण तुला कधी सोडणार शाळेत नाही. अशी मैत्री होती आपली Afterwards नाही we all एकमेकांशी. went our own ways. मुलांची मुलींची शाळेत तशी मैत्री असायची ना. आपण कधी वेगळं नाही व्हायचो. आपण कधी अभि किधर आहे मालूम नाही किधर आहे. Your choices are seeds and you will eat their fruit one day. तुमची निवड बीज आहे. त्या बीजाचं फळ एके दिवशी तू खाणार आहे. You can't choose wrong and land in the right place. चुकीचं निवडायचं आणि योग्य जागी मी पोहोचणार. हे विचारच चुकीचे आहेत. See, योग्य जागी पोहोचायला योग्य निवडा ना. great destinies are built on great decisions. मोठ्या मोठ्या आयुष्याच्या दिशा मोठ्या मोठ्या निर्णयांवर आधारित असतात. काय करायचं ठरवलंय Amen. सगळे विचार करायला लागले. Just stand up, people. I just want to pray for उभे you. राहा उभे राहा सगळ्यांनी उभे राहा. मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. Because I sense it in the spirit. कारण मला आत्म्यात जाणवत आहे. Because some of you are walking on a tight rope. कारण तुमच्यातले काही जण टाईट रोपवर टाईट दोरीवर चालतायत You एकदम. are saying within yourself, आणि तुम्ही स्वतः असं बोलताय why is my life not working? की Lord?" माझं जीवन का असं का काम होत नाहीये. Just close your eyes. डोळे बंद करा. Let God minister to you. देवाला तुमची सेवा करू द्या. हालेलुया. Some of you are saying, why my things are not moving on आणि my life? तुमच्यातली काही मुलं मुली म्हणतायत की मेरे लाईफ में क्यों नहीं हो रहा है. Why am I not rising like others? का नाही मी इतरांसारखा वर येत आहे. Why does it feel like something is missing? का मला असं वाटतंय की समथिंग इज मिसिंग इन माय लाईफ. Hear माझ्या me, my जीवनात dear काहीतरी children. राहून गेलंय. माझ्या प्रिय मुला मुलींनो, It's not that your destiny is broken. असं काही नाहीये की तुझ्या आयुष्याची दिशा तुटली. It's that your pillars are shaking. तुझे स्तंभ हादरलेत. तुझे पिलर हादरलेत. You have been praying, तू प्रार्थना करतोयस but पण ignoring your time. तू तुझ्या वेळेकडे दुर्लक्ष केलंय. You have been dreaming, तू स्वप्न पाहिलं but you have been ignoring your decisions. पण तुझ्या निर्णयांकडे तू दुर्लक्ष केलं. You have been believing God, तू देवावर विश्वास ठेवला but embracing wrong friends. पण चुकीच्या मित्रांना मैत्रिणींना मिठ्या मारल्या. You have faith, विश्वास आहे तुझा but पण your foundations are bending. तुझा पाया हदरतोय बेटा. तुझा पाया झुकायला लागला. You are a real prayer warrior. तू खरा प्रार्थना योद्धा आहेस. And what prayer builds? आणि प्रार्थनेनं जे बांधलं जातं, Wrong decisions are scattering it. प्रार्थनेनं जे बांधलं जातं ना, चुकीचे निर्णय त्याला विखरवतात. What prophecy announces? प्रॉफसी जे घोषित करते, Wrong friends are canceling it. चुकीचे मित्र मैत्रिणी ते रद्द करतात. What grace has given you? कृपेनं जे तुला दिलंय,
Your wasted time has delayed you. वाया घालवलेल्या वेळेमुळे ते सगळं उशिरा होत चाललं रे राजा. What God has started, देवाने जे सुरू केलंय, wrong priorities have interrupted. पण चुकीचं प्राधान्य चुकीच्या लोकांना देऊन देवाने सुरू केलेलं कार्य तू मध्ये थांबवलं. But I sense it in the spirit right now पण आता मला आत्म्यात जाणवत आहे, that God is calling many of you back. देव तुमच्यातल्या अनेक मुला मुलींना परत हाक मारतोय He says, come in alignment आणि with म्हणतोय me. परत ये, माझ्याशी परत जुळवून घे. Come back into order. कम बॅक, परत ये, परत ये त्या Come back into शिस्तबद्धतेत, structure. त्या क्रमात परत ये, त्या स्ट्रक्चर Back मध्ये into the परत ये, 4 परत pillars ये, that परत will ये. shape your destiny. त्या 4 स्तंभात परत ये जे स्तंभ तुझी दिशा घडवणार Your आहे. heavenly Father is calling you back home. स्वर्गीय बाप तुला घरी परत बोलवत आहे. I see some of you मी बघतोय तुमच्यातले काही मुलं मुली like someone standing on a rope, की कोणी असं घट्ट दोरीवर उभे आहेत, swaying left टाईट and right, रोपवर एकदम डावीकडे उजवीकडे नुसते हादरतायत, but not falling, पण पडत नाहीयेत, but stable. स्टेबल आहेत. And heaven is telling you, आणि स्वर्ग अशांना म्हणत आहे, my children, माझ्या मुलांनो, apply these 4 pillars हे 4 स्तंभ वापरा, and your feet will stand on solid ground. म्हणजे तुमचे पाय भक्कम जमिनीवर उभे राहतील. Some of you are saying, when my life will start, Lord? तुमच्यातले काही मुलं मुली म्हणतात, प्रभू माझं जीवन कधी सुरू होणार आहे? God says, देव म्हणतो, start with me, माझ्यासोबत सुरू कर, honor me in your youth, माझा मान कर तुझ्या तारुण्यात, put me first again, मला पहिलं कर परत, and you will see the light. म्हणजे तुला प्रकाश दिसेल. Some of you are crying secretly तुमच्यातले काही मुलं मुली गुप्तपणे रडतायत, because you know कारण तुम्हाला कळतंय you have wasted some precious तुम्ही time. खूप मौल्यवान वेळ वाया घालवली. But God is saying, पण देव म्हणतो, if you return to wisdom, तू जर ज्ञानाकडे परत आला, I will restore time for you. मी तुला ती वेळ परत देईन. Some of you had made some careless decisions in your life. तुमच्यातल्या काही मुला मुलींनी काही निर्णय आयुष्यात बेपर्वा केले. God says, don't worry. देव म्हणतो, ठीक आहे, काळजी करू नको, I have forgiven you. मी तुला क्षमा केली आहे. Just surrender your will to me. केवळ तुझी इच्छा मला दे, I will repair your journey. समर्पित हो, तुझा प्रवास मी दुरुस्त करीन. Some of you are fighting unseen battles आणि तुमच्यातले काही मुलं मुली अदृश्य युद्ध झुंजतायत, because of wrong association. कारण की चुकीची संगत, चुकीचे मित्र मैत्रिणी. But God says, पण देव म्हणतो, I am disconnecting you from every मी destiny तोडतोय trap. तुला, मी तुला तोडतोय त्या सगळ्या चुकीच्या मुला मुलींपासून जे तुझ्या दिशेचा नाश करणार आहेत. I am pulling you out of that. मी तुला बाहेर खेचतोय, I am breaking those chains. त्या साख्या मी तोडतोय. I am also seeing in the spirit, आत्म्यात मला दिसतंय, many of you have been trying to change तुमच्यातले अनेक मुलं मुली बदलायचा प्रयत्न करतायत, and nobody around you knows it. ज्या तुमच्या अवतीभोवती कुणालाच ते माहित नाहीये. You are praying quietly. तुम्ही शांतपणे प्रार्थना करताय Lord, help me, आणि Lord. म्हणताय, प्रभू मला मदत कर, Make me better. प्रभू मला चांगलं कर. You have been fighting temptations. आणि तुम्ही मोहपाशांना सुद्धा तोंड देताय. Yes, you have fallen, येस, तुम्ही पडलाय, but you are also rising. पण तुम्ही वर सुद्धा येताय. You have been trying to walk away from wrong circles. आणि चुकीच्या मित्रमैत्रिणींपासून तुम्ही दूर जायचा प्रयत्न करताय. The Lord says, प्रभू म्हणतो, I have seen your efforts. अशा मुला मुलींना तुमचे परिश्रम मी पाहिलेत, I have seen your tears. तुमचे अश्रू पण मी पाहिले, I have seen your desire to become better. तुझ्या इच्छा मी पाहतोय की तुला चांगलं बनायचंय. I will change. मी तुला बदलीन I will change your life. आणि तुझं जीवन बदलीन. खरा भाषण तू I will महादूत. make you as I want to. आणि मी तुला जसा तू मला हवा तसा बनवीन. I will make your life, says the Lord. मी तुझं जीवन घडवीन म्हणतो प्रभू. हालेलुया, Thank you, Jesus. आमेन. रबा खराबा शंतरू Just pray for them. मांडरा खलाबा सिराबा खराबा शकरा Rabba shakara खराबा संतो. मी प्रार्थना करीन आता त्यांच्यासाठी. The Lord खराबा is saying, संतो. प्रभू म्हणतोय, I have seen your tears. तुझे अश्रू मी पाहिलेत बेटा, I have heard your cry. तुझं रडणं मी ऐकलंय. You have a fighting spirit. तुझा एक फायटिंग आत्मा आहे. Yes, there are little downfalls here and हा, there. येस, तुझ्याही जीवनात थोडंसं पतन इकडे तिकडे पडणं धडणं झालं, But I see that you love me. पण मी बघतोय तुझं माझ्यावर प्रेम आहे. Your heart is still for me. तुझं हृदय अजून पण माझ्यासाठी आहे. And that's why म्हणून I will lift you up. मी तुला उचलणार, I will forgive you. मी तुला क्षमा I करणार, will make your life. मी तुझं जीवन घडवणार आहे. Don't worry, my child. काळजी नको करू माझ्या All मुला, your mistakes I have forgiven. तुझ्या सगळ्या चुकांना मी क्षमा केली आहे. Yes, there is pain in your हा, heart. तुझ्या हृदयामध्ये वेदना आहेत You have suffered much. आणि तुला खूप सारा त्रास झालाय. There is hurt in you. तुला वाईट वाटलंय, तुझ्या हृदयाला जखम आहे, You made some mistakes, काही चुका झाल्या तुझ्याकडून, but I am ready to forgive you पण मी तयार आहे तुला क्षमा करायला. because I have loved you with an everlasting कारण love. सनातन प्रीतीनं मी तुझ्यावर प्रीती केली आहे. I will not leave you. मी तुला सोडणार नाही.
I will finish my work in you. तुझ्यातलं काम मी संपूर्ण करीन I will perfect everything that concerns you. आणि जे काही तुझ्याविषयी नाही ते सगळं मी परिपूर्ण करीन You are not alone in this battle, says the Lord. या युद्धात तू एकटा नाहीयेस असं प्रभू I म्हणत am आहे. with you. मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या बरोबर आहे असं प्रभू म्हणत आहे. तू एकटा नाहीयेस. Your friends may not understand you, तुझ्या मित्रांना मैत्रिणींना हे कधीच कळणार नाही, but I know you. पण मी तुला ओळखतो, I have chosen you कारण मी तुला निवडलंय. among the millions मिलियन्स करोडो लोकांमध्ये मी तुला निवडलंय to declare my glory. माझा गौरव जाहीर And करायला. I will use you. आणि मी तुला I वापरणार will आहे. establish your life. मी तुझं जीवन I will स्थिर make your करणार आहे. future. मी तुझं भविष्य Your घडवणार आहे. destiny will be made. तुझ्या आयुष्याची दिशा घडणार But आहे. you walk humbly with me. पण तू नम्रपणे माझ्या सोबत चाल. You be faithful. तू विश्वासू You राहा. be obedient. तू आज्ञा पालनात राहा. You honor your parents. आई वडिलांचा मान कर. You walk straight. सरळ चाल. Be associated with the right companions. चांगल्या मित्र मैत्रिणींबरोबर राहा. And I will establish मी you, तुला says the स्थिरस्थावर Lord. करीन असं देव सांगत आहे. Father, I thank you and praise you for these young children. देवप्पा, या तरुण मुला मुलींसाठी मी तुझे आभार मानतो. There's a long way to go. खूप सारा प्रवास अजून बाकी आहे. But Lord, पण प्रभू, this is the time हीच वेळ आहे. that you have to make their life. Lord. त्यांचं जीवन तू घडवायचं आहेस. What they are today आज ते जे काही आहेत will destine their tomorrow. त्यावरून त्यांचा उद्याचा दिवस ठरेल. Father, प्रभू, I pray मी प्रार्थना करतो for the youth who are still in school. जे तरुण मुलं मुली अजून शाळेत आहेत Help them त्यांना सहाय्य कर to pass out. की त्यांनी छान पास व्हावं. Those who are in the college, जे कॉलेजमध्ये आहेत help them to pass out. त्यांना मदत कर छान पास व्हायला. Let their lives be made. जीवन घडव त्यांची. Each one of them should get a good job. प्रत्येकाला चांगली नोकरी Their लागली पाहिजे. careers have to be made. करिअर बनलं Their पाहिजे. future has to be made. भविष्य बनलं Their पाहिजे. life should be made. जीवन बनलं पाहिजे. And at the right time, आणि योग्य वेळेला in your divine will, तुझ्या दैवी इच्छेत let them get a right life partner. त्यांना योग्य जीवन साथीदार दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. This is my prayer for all of you. ही माझी प्रार्थना आहे तुम्हा सर्वांसाठी. And I believe माझा विश्वास आहे God is going to work it out. देव हे सगळं घडवून आणणार आहे. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen and Amen. amen and amen. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा. Actually, I was supposed to share some few questions. काही प्रश्न उत्तर